टाटा धरणग्रस्त, लवासा धरणग्रस्त, वांग मराठवाडी धरणग्रस्त या सर्व चळवळींमध्ये अत्यंत धडाडीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्या, समन्वयक अशी त्यांची प्रामुख्यानं ओळख करून देता येईल. सुनीती सुरे मॅडम, तुमचं या विचारमंचावर मी मनापासून स्वागत करतो. यासोबतच या परिसंवादामध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं मला सांगायला आनंद होतोय की हा परिसंवाद जरी मुळशीच्या मातीमध्ये होत असला, मालेगावी होत असला, तरी विदर्भातील गोसेखुर्द धरणग्रस्तांसाठीचा लढा ज्याच्यात त्यांची महत्त्वाची कळीची भूमिका होती असे श्री विलास भोंगाडे इथे उपस्थित आहेत. विलासजी, आपलं मी मनापासून स्वागत करतोय. होती आहे आणि पुढे राहणार आहे, अजूनही ते तिकडे सक्रिय आहेत. चित्री धरणाच्या संदर्भामध्ये ज्यांनी फार मोठा संघर्ष उभा केला आणि आजही जे सर्व श्रमिक दलाच्या माध्यमातून सक्रिय असतात असे आदरणीय संपत देसाई सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. मी अखिल महाराष्ट्र मुळशी परिषदेचे अध्यक्ष श्रीपाद धर्माधिकारी सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं आणि या सर्व मान्यवरांचा आज आपण जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, जो ग्रंथ आपण प्रकाशित केलेला आहे सह्याद्रीचे अश्रू, तो ग्रंथ आणि विनायकराव बुसकुट यांनी लिहिलेला मुळशी सत्याग्रह हा ग्रंथ देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम या परिसंवादाच्या अध्यक्षा श्रीमती मेधाताई पाटकर यांचा सन्मान करावा अशी विनंती मी श्रीपादजींना करतो. धन्यवाद. आदरणीय सुनीतीजींना आपण ग्रंथभेट द्यावी. गोसेखुर्द इथून यांच्यासाठी लढा उभा करणारे आदरणीय विलास भोंगाडे सरांचा आपण सन्मान करावा. कायदेविषयक बाबींचे जाणकार श्री सतीश जोशी सर इथे उपस्थित आहेत. जोशी सर, आपण पुढे खुर्ची तिकडे यायची पुढे सर. जोशी सर, आपण तिकडे बसा पुढे पुढच्या ओळीमध्ये. खुर्ची घेतो. नाही, तुम्ही दिसणारच नाही. कारण मुळशी धरणग्रस्तांची व्यथावेदना ज्यांनी आपल्या साहित्यातून मांडली, कादंबरीच्या रूपातून मांडली, असे बबन मिंडे यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्रीपाद सरांना करतो. श्री दिलीप देशपांडे, थोडं पुढे म्हणजे फोटो येईल. थोडा फोटो चांगला येईल. थोडं पुढे आला तर फोटो चांगला येईल, नाहीतर सगळ्या फोटोत मीच येईन. सुनील मोहिते, अध्यक्ष वांग मराठवाडी धरणग्रस्त कृती समिती, यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्रीपादजींना करतो. मला वाटतं सगळ्यांचं जेवण झालं असेल तर जोरदार टाळ्याही आपण वाजू यामध्ये मध्ये. टाटा धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने प्रसाद बागवे इथे उपस्थित आहेत. आणि तारळी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी म्हणून देवानंद कदम इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्यात यावा. या परिसंवादाचं थोडक्यात स्वरूप मी आपल्यासमोर मांडतो. या परिसंवादामध्ये संवादक आहेत सुनीती सुरे मॅडम, या क्षेत्रातल्या त्या अनुभवी आहेत, अनेक वर्षांपासून त्या या क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत, त्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. आणि मेधाताईंच्या आधी आदरणीय सतीश जोशी सर आहेत, तर ते कायदेविषयक जाणकार आहेत. हे सर्व धरणग्रस्तांची मनोगत ऐकून त्यांना कायद्याच्या दृष्टीनं जी काही टिप्पणी करावीशी वाटते ते करतील आणि त्यानंतर अध्यक्ष म्हणून मेधाताई टिप्पणी करतील. तेव्हा मी पुढील सूत्र सुनीतीताईंच्या हाती सुपूर्द करतो. तो पण आहे कसंही कसंही. सर्वांना माझा जिंदाबाद. आपण सगळे लढवय्ये आहोत, त्यामुळे मुठ वळून हात उंचावून जिंदाबाद. लढेंगे लढेंगे लढे है. जिथे जिथे लढलो आहोत तिथे तिथे आपण जिंकलो आहोत, अशी आपली परंपरा आहे. त्यामुळे आपण हा पण नारा दिला पाहिजे
आणि आज इथे सगळे हे लोक जमलेले आहेत, त्यांना हीच खरी सलामी आहे की ते लढले आहेत, लढत आहेत आणि जिंकले आहेत, जिंकत आहेत. पण हेही खरं आहे की लढाया ह्या संपत नाहीत. मात्र लढाया जोपर्यंत जोपर्यंत आव्हानं संपत नाहीत, जोपर्यंत प्रश्न संपत नाहीत, तोपर्यंत लढणाऱ्यांना लढत राहावंच लागतं. आणि त्यामुळे एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्या लढवय्यांचं स्वागत करूया. आज सह्याद्रीचे अश्रू, धरणग्रस्त विस्थापितांचा संघर्ष ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहोत. खास करून टाटा धरणग्रस्त आणि इथे मुळशीमध्ये आपण आहोत. मुळशी धरण जसं एक इथे आहे, तसंच टाटाची आणखीन 5 धरणं मावळामध्ये आहेत. मावळाचेही धरणग्रस्त इथे आलेले आहेत आणि मुळात त्या धरणग्रस्तांच्या लढ्याचं नावच मुळी टाटा धरणग्रस्त संघर्ष समिती मावळ मुळशी असं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लढवयांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. हा जो मुळशीच्या धरणग्रस्तांचा आंदोलन होतं, सत्याग्रह होता, हा या केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्याही धरणग्रस्तांचा आद्य संघर्ष म्हटला पाहिजे, आद्य सत्याग्रह म्हणायला पाहिजे. आणि मगाशी मेधाताईंनी सांगितलं तसं की हा संघर्ष अयशस्वी झाला असं म्हटलं जातं, असं काही कुठे डॉक्युमेंट केलं गेलं असेल तर. पण आम्ही जे धरणग्रस्तांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, सगळ्या धरणग्रस्तांच्या ज्या लढाया आहेत त्या आम्ही आमचा आद्य संघर्ष म्हणून त्या संघर्षाकडे पाहतो आणि तो संघर्ष आम्ही पुढे नेतो. त्यामुळे तो संघर्ष यशस्वी अयशस्वीपेक्षा आम्ही तो पुढे नेत आहोत आणि तो यशाकडेच जाणार. लढे है जीते है असंच म्हणत आम्ही पुढे जाणार, ही आपल्याला सगळ्यांना आम्ही खात्री देतो. तसंच आज इथे बाबा पण आलेले होते आणि बाबा हे म्हणजे पुन्हा हा सगळा लढा पुढे घेऊन जाणाऱ्यातले सगळ्यात बिनीचे आणि सगळं महाराष्ट्राचं एक संपूर्ण धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तच नव्हे तर कष्टकऱ्यांचे नेतृत्व आज आपल्यासोबत इथे होतं. आणि ती सगळी परंपरा जी सेनापती बापटांपासून विनायकराव भुसकुटेंपासून बाबा आढाव ज्यांनी मगाशी उल्लेखही केला की पुनर्वसनाचा पहिला या देशातला कायदा हा महाराष्ट्रात झाला आणि तो ह्या सगळ्या संघर्षामधून झालेला आहे. त्यामुळे हे श्रेयसुद्धा आपण आपल्या लढ्यांना दिलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा सगळ्यांना जिंदाबाद आहे. आतमध्ये गेलेला रस्ता पूर्ण झाला पाहिजे. थोड्या वेळा तुम्ही सांगा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या देशातली सगळ्यात जास्त धरणं ही महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रातलंही सगळ्यात जास्त धरणं ही पुण्यात आहेत. त्यामुळे पुणे हा एकूण जलसमृद्ध जरी जिल्हा असला तरी धरण समृद्ध असाही आहे आणि धरणग्रस्तांचाही जिल्हा त्यामुळे हाच राहिलेला आहे. आणि विशेषतः ज्या काळामध्ये कायदे नव्हते धरणग्रस्तांच्या संदर्भात, पुनर्वसनाच्या संदर्भात, तेव्हा तर झालेली परवड ही सगळी टाटा धरणग्रस्तांची आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, भोगलेली आहे. पण कायदे झाल्यानंतर सुद्धा काय होतं हे सुद्धा ह्या सगळ्या कायदे झाल्यानंतर सुद्धा काय होतं ही सगळी स्थिती ह्या सगळ्या लढ्यांमधून सुद्धा पुढे येते आहे. आणि खरोखर म्हणजे दया पवारांनी जसं म्हटलं की बाई मी धरण बांधिते, माझं मरण कांडते, हे शब्दशः खरं आहे. आणि म्हणून आपले लोक म्हणतात ना, तुमचं धरण आमचं मरण, ही वस्तुस्थिती आहे. ही फक्त पुनर्वसनाची स्थिती आहे. त्या पलीकडे जाऊन नर्मदेनी जो संघर्ष उभा केला तो मुळात धरणांमुळे किंवा अशा विकास प्रकल्पांमुळे, तथाकथित विकास प्रकल्पांमुळे विकास कुणाचा आणि कुणाचा बळी देऊन हा प्रश्न उभा केला. आणि विकासाची परिभाषा काय हा केवळ ह्या देशालाच नव्हे तर जगाला प्रश्न उपस्थित केला, ज्याचा एक उल्लेख मगाशी ताईंनी केला की अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सुद्धा धरणं आता कालबाह्य ठरलेली आहेत आणि ती तोडून टाकली जात आहेत. पण आपले राज्यकर्ते मात्र अजून शिकत नाहीत. त्याचं एक कारण हे आहे की जिथे धरण आहे तिथे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे काही लोकांसाठी आणि त्यामुळे धरणग्रस्तांची परवड करूनसुद्धा धरणं बांधली जातात. आणि टाटाची ही धरणं ही तर खाजगी कंपनीची धरणं, एका बलाढ्य कंपनीची धरणं होती आणि त्याला सरकारचा आजही वरदहस्त आहे. म्हणून आजही संघर्ष करावा लागतोय हे मी सुरुवातीला नमूद करते. मला अगदी थोडक्यात मी हे फक्त मला मांडायचं ते मांडते, कारण मला कल्पना आहे की ह्या सत्राला थोडा उशीर झालेला आहे. पण ह्या सत्राची एक रूपरेषा सांगताना मला असं वाटतं की ही सगळी मंडळी जी लढणारी आहेत ती
सगळी मंडळी पुनर्वसनाची जी लढाई लढतायत ती खरं तर मगाशी कुणीतरी सांगितलं तसं आपल्या मुळांपासून उखडलं जाण्याला नकार देत आहेत आणि हे मुळापासून उखडून घेणार नाही असे सांगणारे हे सगळे संघर्ष आहेत. आणि त्यामुळे एका पातळीवर आम्ही पुनर्वसन कसं करून घेऊ, म्हणजे इथे पुनर्वसन यशस्वीरित्या करून घेतलेले आपल्याकडे इथे साथी आहेत, त्यांची त्या त्यावेळी ओळख होईलच. पण पुनर्वसनाची जशी एक लढाई आहे तसं अगदी टाटा धरणग्रस्तांच्या लढाईच्या बाबतीत ज्यांचं विस्थापन होऊन 100 वर्ष झाली त्यांना पुन्हा आपल्या जमिनीच्या हक्कांसाठी, गावठाणाच्या हक्कासाठी, रोजगाराच्या हक्कासाठी, इतकंच काय तर धरणग्रस्तांच्या दाखल्यांच्या हक्कासाठी लढावं लागतं आहे. आणि हीच कैफियत आज आपल्याला इथे ऐकायची आहे. त्यामुळे ह्या मूलभूत गोष्टींपासून तर एका व्यापक परिप्रेक्षापर्यंत असा एक उलगडा या आजच्या सत्रात होईल असं आपण अशी अपेक्षा करूया. मी फक्त एवढंच नम्रपणे, कारण ही इतकी सिनियर मंडळी आणि इतकं काम केलेली मंडळी आहेत की ह्यांना छोट्या मर्यादित काळात बंदिस्त करावं असं खरंच वाटत नाही. पण तरी आपल्या हातात फक्त 1 तासाचा वेळ आहे आणि मी कुणालाही शक्यतो थांबा म्हणणार नाही. पण ह्या सगळ्याचं एक मला वाटतं समन्यायी वाटप करून आपण वेळाचंही नियोजन करूया आणि आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया असं मी सुरुवातीला सांगते. आणि विलास मी तुमच्यापासून सुरुवात करूया, चालेल? आणि महाराष्ट्राच्या त्या पूर्व टोकापासून आलेले कष्टकऱ्यांचे, असंघटित कष्टकऱ्यांचे नेते, धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि आमचे फार पहिल्या लढाईपासूनचे साथी विलासभाऊ भोंगाडे इथे उपस्थित आहेत. आत्ता हे जे सत्र आहे ते महाराष्ट्रातल्याही लढ्यांचा वेध घेणारं आहे. म्हणून मी विलासभाऊंना विनंती करते की त्यांनी ह्या आपल्या सत्राची सुरुवात करावी. क्रांतीवीर विनायकरावजी भुसकुटे आणि सेनापती बापट यांना मी प्रथम अभिवादन करतो. दुसरे साथी धरणग्रस्तांच्या चळवळीतील नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर आणि महाराष्ट्र राज्य शेतकरी पुनर्वसन परिषदेचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांना मी सर्वांच्या वतीनं नम्र नमस्कार करतो, जिंदाबाद करतो. आज चेतन कोळी, अनिल पवार आणि श्रीपाद धर्माधिकारी यांच्या संयोगाने आणि अशा या क्रांतीभूमीवर मी विदर्भातील, नागपुरातील एक कार्यकर्ता या नात्यांनी मला बोलण्याची संधी दिली. ते तर खरं तर मी भाग्यशाली समजतो. मुळशी हा सत्याग्रह 100 वर्षापूर्वी झाला आणि त्यानंतर भारतातील धरणग्रस्तांच्या चळवळी वेगाने पुढे गेल्या आणि तोच प्रश्न पुन्हा या मंडळींनी आजच्या या 100व्या वर्षात लोकांसमोर आणलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. मी विदर्भातमध्ये भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या मधोमधून जी वैनगंगा नदी जाते त्या नदीवरती गोसेखुर्द गावाजवळ इंदिरा सागर नावाचा प्रकल्प तयार झालेला आहे. त्याला गोसेखुर्द प्रकल्प असं म्हणून सगळीकडे परिचित आहे. कारण विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या रेकॉर्डमध्ये गोसीखुर्द असं नाव आलेलं आहे. ही नदी, वैनगंगा नदी, मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातून उगम पावते आणि तिकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिचा संगम होतो वर्धा आणि वैनगंगा नदीचा. या नदीची पूर्ण परिक्रमा तुमचे पुण्याचेच परिचित असलेले विजय परांजपे आणि मी स्वतः केलेली आहे. पण हा विदर्भातला गोसेखुर्द जो प्रकल्प झाला त्याला खास करून कारण असं आहे की डॉक्टर दांडेकरांनी 1983 साली विदर्भातील सिंचन अनुशेषाच्या प्रश्नावरती जो अभ्यास केला आणि जे सुचवलं की विदर्भाचा विकास करायचा असेल तर धरण प्रकल्प उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून मग हा गोसेखुर्द नावाचा प्रकल्प 1983 साली त्याचं भूमिपूजन झालं साध्या प्रमाणात. पण 1988ला
तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. 1983 ते 1988 आणि 1988 ते 1991 यापर्यंत असं फारसं काही वाजागाजा नव्हता. परंतु त्यानंतर मात्र वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्यात आणि त्या बातम्याच्या आधारावरती मी गोसेखूर गावामध्ये पोहोचलो आणि गावात पोहोचल्यानंतर जी काही मला माहिती या धरणाच्या संदर्भात आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात मिळाली आणि तेव्हापासून मी त्या धरण प्रकल्पग्रस्तांच्या एकूण 200 गावामध्ये मला फिरता आलं. त्यांचे जे काही प्रश्न होते ते समजून घेता आले. खरं तर विदर्भ त्या काळामध्ये 1983च्या काळात विदर्भातली सगळी जमीन जी आहे, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही सगळे राजे बघितलेले आहेत आणि म्हणून राजे हे वर्ग 1 मध्ये आणि त्यांच्याच स्वामी भूमिस्वामी म्हणून त्यांच्या नावावरती होती. आणि म्हणून मग भूसंपादनाची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यांच्या जमिनीचा मोबदला हा कमी प्रमाणात का येतो असा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा असं कळलं की हे भूधारक आहेत. आणि म्हणून भूस्वामी आणि भूधारक असा जो वाद त्या काळात माझ्या लक्षात आला. मी जेव्हा धरणाच्या लढाईच्या प्रक्रियेमध्ये येतपर्यंत मला धरणग्रस्तांचा प्रश्न समजला नाही. परंतु 1951 ते 1996 पर्यंत मी गावागावात फिरत होतो. 1996ला मेधाताई पाटकर आणि भाई वैद्य हे एका सहालेसेरीच्या सभेमध्ये आलेत आणि त्या सभेमध्ये जे चिंतन झालं आणि चिंतनातून लोकांमध्ये जी प्रबोधनाची जी शक्ती निर्माण झाली आणि त्यामधून लोकांना असं वाटलं की आपण काहीतरी उभं झालं पाहिजे. आणि 96ला धरणाचं काम सुरू झालं होतं. घाट उमरी जे गाव होतं त्या गावातल्या घर जे सुरुंग लावले जात होते नदीत, ते नदीचे गोटे त्या गावावरती येऊन पडत होते. त्या सुरुंगानी गावातल्या भिंती होत होत्या, भांडे कुंडे पडत होते. हे गाववाले जेव्हा सांगायला लागले तेव्हा असं वाटलं की हा लढा उभारला पाहिजे. आणि लढा उभारल्यानंतर तेव्हा त्यावेळी 10,000 रुपये हेक्टर भाव रेपाडे परिवाराला मिळाला होता घाटुमरीच्या, 10,000 रुपये हेक्टर. आणि मग आम्ही तो संघर्ष गावागावात, त्यानंतर 96 नंतर मेधाताई आल्यानंतर गावागावात मीटिंग झाल्या आणि 98ला 2 दिवसाचं शिबिर झालं पाथरी गावात. आणि गोसेखूर गावावरून धरणावरती 22 फेब्रुवारी 1999ला पहिला मोर्चा निघाला. हा इतका मोठा मोर्चा होता की माझ्या जीवनातला हा पहिला प्रसंग आंदोलनाचा होता. माझ्याच्यानं चालणं होत नव्हतं आणि मी खूप भारावून गेलो होतो. मला बैलबंडीमध्ये लोकांनी बसवून नेलं आणि त्या दिवशी धरणाचं काम बंद पाडलं. आम्ही असं म्हटलं की धरणाचं काम सुरू करता पुनर्वसनाचं काय आहे तुम्ही ते काही आम्हाला सांगितलेलं नाही. आणि ते काम आम्ही 1 महिना पूर्णपणे बंद पाडलं. त्या अगोदर एक मोर्चा पुन्हा झाला. त्या मोर्चानी सरकारला सांगितलं की जोपर्यंत तुम्ही हे सगळे जे गावठाण आहेत त्याचा आराखडा काय आहे धरणाचा, त्याची मंजुरी तुम्ही कशी घेतली, तुम्ही जनसुनावणी झाली की नाही, जनसुनावणी झाली नाही तर का नाही घेतली, असे सगळे उपस्थित करून 2-3 महिने धरणाचं काम बंद पाडण्यात आलं. आणि मग कुठे सरकार चर्चा करायला आमच्यासोबत तयार झालं. पण चर्चा पण मी कधी एकटा चर्चा करायला गेलो नाही, ना सरकारसोबत ना प्रशासनासोबत. जी काही चर्चा होत होती ती प्रकल्पग्रस्त आणि सगळे मिळून शासनासोबत चर्चा होत होती. आणि त्या चर्चेतून जे मुद्दे आम्हाला पुढे येत गेले की मुद्दे असे येत गेले, जमिनीच्या किमती तर काही हे नव्हत्याच, मूल्यांकन कसं काढलं जमिनीचं, घराचं मूल्यांकन कसं काढलं जे सांगत होते इतके भयान आहे. मनुकुमार श्रीवास्तव जे सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे, ते नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर होते. त्यांच्यासमोर मूल्यांकनाचा प्रश्न जेव्हा उपस्थित केला तेव्हा ते असं म्हणाले की 1 बूट जोडा पायात जो घालतो आपण, तो जर तुम्ही 1000 रुपयाचा घेतला आणि वर्षभर पायात चालवला तो जोडा, तर त्यानंतर जोड्याची किंमत किती येईल. आणि तुम्ही घराची किंमत विचारता
आमच्यातला एक शेतकरी होता, तो मागे बसला होता, तो उठून उभा झाला. सर म्हणे, तुम्ही बंगल्यात राहता, बंगल्यात राहणारे तुम्हाला घराचं महत्त्व कळणार नाही. घर माणसाचं अब्रू झाकण्याचं काम करते, इब्रत आहे, सामाजिक प्रतिष्ठा. मगा बाबा म्हणाले, समाजात तुम्हाला एखाद्या मुलाला मुलगी पाहायला जायचं असेल तर तो विचारतो नोकरी आहे का, घर आहे का, काय आहे. तर हे घर हे अब्रू झाकण्याचं काम आहे आणि तुम्ही अब्रू झाकण्याच्या कामाला आम्हाला जोड्याचं उदाहरण देते. आमच्या प्रकल्पग्रस्तांचे तुम्ही गावं घरं सहित 293 गाव पूर्ण जमीन घरासहित तुम्ही घेता आणि आम्हाला जोडा सांगता. आणि तिथून आम्ही उठलो आणि जो सत्याग्रह सुरू झाला, 10 दिवस जेल बरो झालेत. एक प्रश्नासाठी वेगवेगळे सत्याग्रह करावे लागलेत. डोंगा मोर्चा झाला, नदीमंदी मानवी साखळी झाली, चुली पेटवा सत्याग्रह झाला, मुंडन सत्याग्रह झाला 1000 लोकांचा. असे विविध प्रकारचे आंदोलनं करत राहावं लागले 2013 पर्यंत. आणि तेव्हा मला कळलं की संघर्षामध्ये काय ताकद आहे. तुम्ही मुळशीचा सत्याग्रह आज तुम्ही चर्चा करता, त्यावेळेस जे सेनापती बापटांनी जो सत्याग्रह ज्या दिवशी केला तो दिवस मला आठवतो या अर्थाने की गोसेखुर्दमध्ये मी जो सत्याग्रह केला. सत्याग्रहाने माणसाचं जीवन एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं समाजात रूढ होते, काम करते, उजळून निघते. संघर्षच माणसाची शक्ती आहे. संघर्षांनीच लढाईची आत्मविश्वास निर्माण होतो कुठल्याही प्रश्नावरती. जिथे संघर्ष नाही तिथले माणसाचं काहीही नाही. मी जेव्हा नदीची परिक्रमा केली तेव्हा मला खरा संघर्ष कळला की नदीचा जो संघर्ष आहे आणि माणसाचा संघर्ष आहे हे समजून घेतल्याशिवाय कोणत्याही माणसाला पुढे जाता येऊ शकणार नाही. नदीसुद्धा डोंगर पहाड फोडत अशी पुढे निघून जाते. कधी शेतीचं नुकसान होते, कधी शेती भरभराटीत निघते. नदीमध्ये नवीन जैवविविधता निर्माण होते. निर्माणाचं काम करणारी नदी आहे. आणि या निर्माणाचं काम करणाऱ्या नदीला आज ज्या पद्धतीनं विकासाच्या नावावर सगळीकडे बंदिस्त केलं जात आहे ना, आज ज्या पद्धतीनं चाललेलं आहे नदीचं शुद्धीकरणाचं, हे असं गोसेखुर्दच्या लढाईतलं आहे. आता एक वर्धा नदी आणि वेणा नदीच्या संगमावरती दिंडोडा प्रकल्प आहे. मेधाताईंना त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं. सुनीतीताई आल्या होत्या. 92-93ला भूसंपादन झालं. निप्पॉन रेल्वे कंपनीनी ते धरण बांधायचं ठरवलं. सरकारने भूसंपादन करून दिलं. पण 2017 पर्यंत धरणाचं काम सुरू झालं नाही. 2017ला ती निप्पॉन रेल्वेनी विड्रॉल केला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला ते हे दिलं. विकास महामंडळाने आयतच ते हे केलं. आम्ही म्हटलं की धरणाचं काम होणार नाही. 17ला रोखलं. देशपांडे साहेब सांगतो, सुर्वे सर होते त्यावेळेस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ डायरेक्टर. त्यांच्यासमोर धरणाचं काम आम्ही रोखलं. तुम्हाला करता येणार नाही म्हटलं. आणि मग ती लढाई अशी झाली की त्यांनी त्यावेळेस 34 कोटी रुपये केले. आम्ही म्हटलं 34 कोटीमध्ये उपजीविकेचं साधन काय घेणार. आणि जर उपजीविकेचं साधन असेल तर आम्हाला आमच्या जमिनीच्या बद्दलचा काहीतरी विचार झाला पाहिजे. आणि म्हणून आज लढतो आहोत आम्ही. 2023ला बैलबंडी मोर्चा काढला. सरकार काही बोलायला लागलं, चर्चा झाली, परंतु अजून काही त्याच्यावरती निर्णय घेतले नाही. येत्या 23 जानेवारीला आम्ही मोठा सत्याग्रह ठरवलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही बैलबंडी मोर्चाही करतो आहोत. चुली पेटवाय सत्याग्रह आहे आणि ठिय्या आंदोलन आहे. हे आता किती दिवस चालेल तर ते काही सांगता येणार नाही. परंतु संघर्ष हा कुठल्याही लढाईमध्ये संघर्ष हा महत्त्वपूर्ण आहे. महात्मा गांधी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा सेनापती बापट असतील किंवा विनायक बुसकुटे असतील, त्यांनी जे सत्याग्रहाची आणि लढाईची ठिणगी आपल्याला दिलेली आहे, मला असं वाटते की धरणग्रस्तांनी या संघर्षाच्या ठिणगीकडे लक्ष द्यावं असं मी या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद. नमस्कार. जिंदाबाद. विदर्भापासून आपण सुरुवात केली आहे आणि आता दुसऱ्या टोकाला पश्चिम महाराष्ट्रातले प्रतिनिधी आता बोलतील. मी संपतभाई देसाई यांना विनंती करते की त्यांनी चित्री धरणाच्या संदर्भात ते मांडणार आहेत.
ते श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः चित्री धरणाचा लेखाजोखा ते इथे मांडतील. मुळशी सत्याग्रहाच्या 100 वर्षाच्या पूर्ततेनिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या परिसंवादाच्या अध्यक्षा मेधाताई, विचारपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे. खरं तर मगापासून आपण धरणग्रस्तांच्या उद्ध्वस्त कहाण्या ऐकत आलेलो आहोत, पण मी जरा वेगळ्या बाजूनं जाणार आहे. म्हणजे एका बाजूला धरणग्रस्तांच्या उद्ध्वस्त कहाण्या ऐकत असताना दुसऱ्या बाजूला आपण जर एक भूमिका घेऊन मजबूत संघटन करून उभं राहिलो तर धरणग्रस्तांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो, असा पण इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. त्याच्या निमित्तानं मी 2-4 मुद्दे फक्त मांडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकाला आजरा तालुका आहे आणि आजरा तालुक्यामध्ये 4 धरणं आहेत. एक उच्चंगी, सरपनाला, आंबेवळ आणि चित्री. यामधलं सर्वात पहिलं धरण सुरू झालं ते चित्रीचं धरण. 1992ला धरण सुरू झालं. त्यावेळेला मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबद्दल मला फारशी काही माहिती नव्हती, कल्पना पण नव्हती. कायदा काय असतो, काय असतं याच्याबद्दल काय फारसं काय ज्ञान पण नव्हतं. पण मी जेव्हा श्रमिक मुक्ती दलामध्ये आलो, डॉक्टर भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलो, तेव्हा मग मला पुनर्वसनाचा कायदा नीटपणे समजून घेता आला. खरं तर कार्यकर्त्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट असते, कायदा नीटपणे समजून घेणं आणि कायदा जनलढ्याशी जोडणं, हे माझ्यासाठी मला महत्त्वाचं वाटतंय. ते जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत पुनर्वसनाची लढाई फार किचकट आणि गंभीर बनलेली दिसते. आधी पुनर्वसन मग धरण हे महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचं तत्त्व होतं, पण हे तत्त्व अजून कायद्यात परावर्तित झालेलं नाही. हे तत्त्व आत्ता कुठंतरी त्याचा GR निघालेला आहे 2006 साली. पण हा GR निघण्यापूर्वी 2000 साली याच महाराष्ट्रामधल्या शेवटच्या टोकाला असलेल्या चित्री धरणाचं 100% पुनर्वसन, म्हणजे जितके प्रकल्प 3 गावं त्या धरणामध्ये बाधित होत होती, बाधित होणाऱ्या प्रत्येक कुटुंबानं 65% रक्कम भरल्यानंतर मिळणारी पर्यायी जमीन त्याच्या नावावर झाली. त्याला जमीन दिली. 18 नागरी सुविधा देऊन सर्व वसाहती वसवल्या. वसाहती वसवल्यानंतर एका लंगोटीवाल्या शेतकऱ्याच्या हस्ते धरणाच्या गळभरणीचं काम प्रत्यक्षामध्ये केलं आणि मग धरणाचं गळभरणीचं काम सुरू झालं. 100% पुनर्वसन पूर्ण आणि मग धरणाचं काम झालं. असा इतिहास त्या धरणातल्या शेवटच्या टोकावरच्या धरणानं घडवला. हे मी मुद्दाम का सांगतो तर धरणग्रस्तांनी एकजूट केली आणि एक कुशल नेतृत्व आणि एक प्रकारचं जर आपण कायदा आणि कायद्याची सांगड जनचळवळीशी जोडू शकलो तर हे घडू शकतं, हे या निमित्तानं मी सांगू शकतो. कारण त्याचा मी डॉक्युमेंटेशन पण केले आणि अलीकडच्या शिवाजी विद्यापीठाच्या TYBAच्या अभ्यासक्रमामध्ये ते पुस्तकसुद्धा लागलेलं आहे. आता अभ्यासाला ते एका लोकलढ्याची यशोगाथा नावाचं पुस्तक पण लागलेलं आहे. खरं तर हे सहजासहजी घडलेलं नाही. हे घडण्यासाठी आणि हे घडवण्यासाठी एक मोठे कष्ट आणि परिश्रमसुद्धा तिथल्या स्थानिक लोकांनी, कार्यकर्त्यांनी आणि श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाने घेतलेला आहे. एका बाजूला चित्रीची लढाई, म्हणजे चित्रीचं धरण 92ला सुरू झालं, पण 98पर्यंत धरणाचं पुनर्वसन काहीच झालं नव्हतं. 70% धरण पूर्ण होत आलं होतं. लोकांना धरणाचं पुनर्वसन काय माहिती नव्हतं. 96ला आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्या धरणग्रस्तांच्या सोबत गेलो त्याच दरम्यान आजरा तालुक्यामध्ये उच्चंगी नावाचं एक धरण उभं राहत होतं आणि या धरणाची लढाई तिथले स्थानिक शेतकरी पर्याय देऊन लढत होते. म्हणजे शेतकऱ्यांनीच पर्याय दिला होता की या धरणाऐवजी छोटी छोटी धरणं बांधा, पण त्याला शास्त्रीय पाया किंवा आधार काय नव्हता. तो आधार श्रमिक मुक्ती दलानं दिला आणि उच्चंगी धरणाची पर्यायाची लढाई सुरू झाली. ही लढाई होत असताना एका धरणाची 2 धरणं करण्याचा निर्णय घ्यावा लागला. एक गाव पूर्णपणे बुडणारं वाचवावं लागलं. जवळजवळ 65 हेक्टर जमीनवरची वाचली आणि एका धरणाची 2 धरणं करत करत ते धरण बांधकाम करताना देखील पायात गेलेल्या धरणग्रस्ताला जमीन दिल्याखेरीज पायातली जमीन उकरायची नाही असा नियम आला. धरणाबरोबरच धरणग्रस्तांचं पुनर्वसन. आज त्या उच्चंगी धरणाचं काम गेल्या वर्षी पूर्ण झालं. सगळ्या धरणग्रस्तांना जमीन दिली आणि धरणाचं काम झालं.
हे एका बाजूला आलं. दुसऱ्या बाजूला सरपनाला नावाचं धरण तिथंच आहे, त्याच तालुक्यामध्ये आहे. याच तालुक्यामध्ये सरपनाला धरणातल्या सुद्धा लोकांचं असंच झालं. जिथं लोक संघटित आहेत, एका आवाजात बोलतात, नेतृत्व, कार्यकर्ते आणि जनता यांच्यामध्ये विसंगती नसते, तिथं लढे यशस्वी होतात, नाही तर लढे यशस्वी होत नाहीत. कारण मी सांगतो की त्याच तालुक्यामध्ये दुसरं एक आंबेवळ नावाचं धरण आहे की या धरणामध्ये विसंगती होती, कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. आम्ही पण तिथं थोडा वेळ नेतृत्व केलं. 1000 खातेदार, यातले अजून 100-200 खातेदारांचं पुनर्वसन बाकी आहे. अजूनही त्या धरणात पाणी तुंबून 4 वर्षे झालेली आहेत. म्हणजे हा पण एकीकडे इतिहास आहे. हे मी का सांगतोय तर आपलं नेतृत्व, विचार आणि जनतेशी असलेली बांधिलकी याची जर सांगड आपण घालत गेलो तर आपल्याला पुनर्वसनाची लढाई नीटपणे पुढे घेऊन जाता येते. आणि काही प्रश्न पण आपल्याला विचारावे लागतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रंगावणे नावाचं एक धरण होणार होतं आणि ते जयंत पवारांचं गाव, नाटककार जयंत पवारांचं ते गाव. त्या गावातल्या अनुया कुलकर्णी नावाच्या एक बाई होत्या, त्या महिला रासत्ता आंदोलनाशी संबंधित होत्या. त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि सांगितलं की कुरंगावणे नावाच्या धरणामध्ये धरण होतं आहे. गंमत अशी की ते धरण म्हणजे एका खोताच्या जमिनीवर धरण होत होतं. खोताची जमीन आणि कुळं सगळी बेदखल, त्यामुळे खोताला जमीन पाहिजे होती, धरण पाहिजे होतं. कारण धरण झालं तर खोताला पैसे मिळणार होते आणि कुळं मात्र बेदखल होणार होती. आणि अशा वेळेला आम्ही कुळांच्या बाजूनं उभं राहिलो. या धरणाची गरज काय हे पटवून द्या म्हणून उभं राहिलो. आणि मी तुम्हाला सांगतो, अनुया कुलकर्णी त्यांच्या सहकार्याने सगळे शेत शिवार फिरून दाखवला. आता आहे या पाण्यामध्ये या गावचं सगळं शिवार भिजतंय, धरणाची गरज नाही हे स्पष्ट झालं. ते धरण रद्द झालं. त्या धरणाचा विजयाचा लढा डॉक्टर भारत पाटणकरांच्या उपस्थितीमध्ये तिथं सभा झाली आणि ते धरण रद्द झालं. म्हणजे तुमची लढाई नेमकी कशी आपण लढणार आहोत. कायद्यामध्ये सुद्धा काही प्रोव्हिजन आहेत, त्या आपल्याला व्यवस्थित नीटपणे अभ्यासता आला पाहिजेत. त्या जर अभ्यासल्या तर आपण ही लढाई पुढं घेऊन जाऊ शकतो. आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी जवळजवळ श्रमिक मुक्ती दल म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या किंवा अगदी सातारा जिल्ह्यातल्या धरणग्रस्तांच्या सगळ्या लढ्यांच्यामध्ये आहे. या लढ्यांच्याबद्दल आमचे काही कार्यकर्ते पण नंतर बोलणार आहेत. मी एवढंच सांगेन की जेव्हा एखादी लढाई आपल्याला लढायची असते तेव्हा पहिल्यांदा काही आपण पर्यायाची लढाई पण आपल्याला लढली पाहिजेत. खरं तर मी धरणग्रस्त नाही, मी एक कार्यकर्ता आहे. म्हणजे मी तसा साहित्यिक लेखक होतो आणि मला कविता लिहिण्याचा नाद होता आणि कवितेतून मी साहित्याकडे वळलो आणि त्यातून साहित्य संमेलनाच्या निमित्तानं नागनाथ अण्णा डॉक्टर भारत पाटणकर दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये माझी भेट झाली आणि मी चळवळीचा फुल टायमर कार्यकर्ता गेले 28 वर्षे श्रमिक मुक्ती दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की धरणं होत आहेत, पण झालेली धरणातलं पाणीसुद्धा आता आपल्या ताब्यात राहील का नाही याची खात्री नाही. कारण काय झाले, पाटगावजवळ एक मौनी तलाव नावाचा तलाव आहे, पाटगाव धरण आहे, जे धरण अदानीला देण्याचा निर्णय आज सरकारनं घेतलेला आहे. खरं तर आपल्याला माहिती काय ते आपल्याला पंतप्रधानांच्या खांद्यावर अदानी बसलाय. अदानी आजरा मला पाहिजे, कोल्हापूर मला पाहिजे म्हटलं की पंतप्रधान करतात आणि अदानीला देऊन टाकतात. त्या धरणातलं पाणी सुद्धा अदानी देण्याचा निर्णय झालेला आहे. त्या विरोधामध्ये आपली लढाई झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर धरण असेल अशी काही महाराष्ट्रातली धरणं अदानीला दिली जाणार आहेत. हे पाणी सुद्धा जे सिंचनासाठी धरण बांधलं ते सुद्धा अदानीसारख्या भांडवलदारांच्या लक्षात निघालंय. त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये पुनर्वसनाच्या लढाईबरोबरच पाण्याची लढाई आणि हे जे पाणी धरण जे आहे या धरणातलं पाणी आपल्या सिंचनासाठी वाचवण्याची लढाई सुद्धा आपल्याला एकत्रितपणे लढावी लागणार आहे. मी एवढंच या निमित्तानं सांगतो आणि भरपूर वक्ते बोलणार आहेत, त्यामुळं मला भरपूर बोलायचं आहे, पण मी आता थांबतो. धन्यवाद. खूप व्यापक मांडणी झाली खरोखर आणि वेगवेगळ्या लढ्यांचे वेगवेगळे तुम्ही प्रातिनिधिक उदाहरणं दिली, त्यातून खूपच महत्त्वाची माहिती सगळ्यांना मिळालेली आहे. मी याच्यानंतर विनंती करते देवानंद कदम यांना, जे श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि तारळी प्रकल्पाच्या संदर्भात ते मांडणी करतील. हॅलो. आज या ठिकाणी मुळशी सत्याग्रह शताब्दी निमित्त आयोजित परिसंवादातील सर्व विचारवंत, उपस्थित सर्व मान्यवर आणि महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणून आलेले सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. मित्रांनो,
आज आपण पहिल्या सत्रामध्ये अनिल पवार संपादित सह्याद्रीचे अश्रू ही कादंबरी प्रकाशित केली. पुस्तक प्रकाशित केलं. सह्याद्रीचे अश्रू. ह्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा वसलेला आहे आणि तो सातारा जिल्हा पूर्वीच्या काळात क्रांतिकारकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तो जिल्हा आता सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आजच्या तारखेला तो जिल्हा धरणांचा जिल्हा, हरित क्रांतीचा जिल्हा, तहानेल्यांची तहान भागवणारा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. साधारणपणे 1997च्या आसपास तत्कालीन युती सरकार कृष्णा लवादाच्या प्रेशरमुळं अचानक त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली आणि कोणताही नियोजनबद्ध पुनर्वसनाचा आराखडा नसताना, जमिनी संपादित केलेल्या नसताना, लोकांना पूर्व विचारात घेतलं नसताना धरणाची कामं चालू करण्याचा त्यांनी घाट घातला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मग धरणाची कामं चालू होतात. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही लोकांनी काय केलं, गावोगावी कमिट्या संघटना निर्माण केल्या, स्थापल्या, विचारमिळ करून आपल्याला काय मागणं मागितलं पाहिजे. धरणाला तर विरोध करायचा आहे. दुष्काळग्रस्तांना तर पाणी तर पोचलंच पाहिजे. धरण झालं नाही तर दुष्काळग्रस्त पाणी पोचणार आहे. पण धरण होताना आपण विस्थापित होणार आहोत. आपल्याला काय मिळणार आहे, आपली कुटुंब उसवणार आहे. पण आम्हाला याची मांडणी कशी करायची याची कल्पना नव्हती. आणि त्याच काळामध्ये श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर पाटणकर जागृती करत ज्या ज्या ठिकाणी धरण असेल त्या ठिकाणी जायचे. पण राज्यकर्ते, लोकल प्रशासन तिथं जे होतं त्या लोकांना धरण कसाने संघटित व्हावं असं त्यांना कधी वाटलंच नाही. ते संघटित होऊ नये म्हणून फक्त तत्कालीन आयुक्त अरुण भाटिया यांनी तर आश्वासनाची पूर्ण खैरात वाटली. नोकऱ्या, घरं देतो, नागरी सुविधा, असं आदर्श गावठाण तुम्हाला निर्माण करून देतो, तुमच्या शेतीला पाणी देतो. पण प्रत्यक्षात ती कामं चालू न होता फक्त मुठभर लोक, एखादी संघटना निर्माण झाली, तुम्ही अभ्यास करा, एखादी संघटना निर्माण झाली की थोडेसे मुठभर कार्यकर्ते पुढे येतात आणि त्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा डाव प्रशासन करतं. त्यांना मग अशा मोक्याच्या ठिकाणी जमीन दाखवून आमची संघटना त्यांनी विस्कळीत केली. त्या भाटिया साहेबांच्या आश्वासनामुळं, खैरातीमुळं लोकांच्या मनामध्ये चलबिचलमध्ये लोक विस्कळीत झाली आणि धरणाची कामं चालू झाली. आम्हाला पुनर्वसन कायदे माहीत नव्हते. आमचा एवढा गाढा अभ्यास नव्हता. अडाणी लोक होतो. तरीही त्या काळात धरणाचं काम चालू झालं. अतिशय गतीनं कामं चालू झाली. अशा पद्धतीनं कामं चालू झाली की जो आमच्या धरणाच्या आतील, तारी धरणाच्या आतील जो रस्ता आज आतल्या गावांना जोडणारा रस्ता होता, दळणवळणाचा रस्ता, तो रस्ता बंद करून घरभरणीचा कार्यक्रम हाती घेतला. तरीही आम्हाला धरणग्रस्तांना कोणाला माहितीच लागली नाही. लोक जागृत झाली. आम्ही भयभीत झालो. आता आमचं होणार काय, आम्ही काय करायचं, आता बुडणार, आपण बुडणार, शासन आपल्याला उठवणार नाही, ही भावना आमच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. हां, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पायामध्ये जी गावं आहेत त्यांना पत्र्याची शेड बांधून त्यांना स्थलांतरित केलं होतं. पण तिथं कोणती शौचालय नव्हते, पाण्याच्या सोयी नव्हत्या, म्हणजे लाईटच्या सोयी नव्हत्या. घरं बांधायला त्यांना, तुम्ही जा, तुमची घरं बांधतो, तुम्ही तिथं गेला तरच तुम्हाला आम्ही जमिनी देतो, अशा पद्धतीनं ती लोक अक्षरशः हुसकावून लागली होती. हे काही इंग्रज नव्हते, हे आपल्या शासनानं आपल्यालाच तिथून हुसकावून लावलं होतं. मग आता घरभरणीचा कार्यक्रम हातात गेला आहे, आम्ही सैराबोध आता करणार काय. मग त्यावेळेला आम्हाला सुचलं की त्या काळामध्ये धरणाची कामं चालू होताना पाटणकर नावाची व्यक्ती, श्रमिक मुक्तीचे नेते तिथून जागृतीसाठी फिरत होते. पण हा पाटणकर कुठे राहता आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही कार्यकर्ते गोळा झालो. तुम्हाला तो विक्रमसिंह पाटणकर माझी बांधकाममध्ये त्यांच्या घरी गेलो, वाड्यावरती गेलो आणि असं आहे. ते म्हणे तुम्ही नव्हेच, तुम्हाला जर यातून मार्ग काढायचा असेल तर याचा गाढा अभ्यास असणारं नेतृत्व आहे, ते कासेगावला राहतं. मग आम्ही श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्यांच्याकडे गेलो. ते घरी गेलो त्यांच्या. तर ते त्यावेळेला ते घरी नव्हते. वीरांगना इंदुताई पाटणकर त्यांनी आमचं स्वागत केलं, आमच्याशी चर्चा केली. पूर्ण संध्याकाळ होईपर्यंत, भारत पाटणकर त्या ठिकाणी येईपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहिली. म्हणजे तुम्हाला सांगायचं लढा कसा उभा राहिला हे थोडक्यात सांगतोय. वाट पाहिली, डॉक्टर आले. आता हे डॉक्टर पूर्वी आमच्याकडे येणारे, आम्हीच त्यांना लोक संघटित होण्यासाठी येत नव्हतो, त्यांच्याकडे आम्ही गेलो आहे. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला विचार केला, जर तुम्ही एक संघटित होऊन एकत्र होऊन लढणार असेल तर हा डॉक्टर पाटणकर, ही श्रमिक मुक्ती दल संघटना
शेवटच्या धरणग्रस्ताचं पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तिथून आमच्या लढ्याला सुरुवात झाली. त्या रात्री मग आम्ही काय केलं, 4-5 जिपा घेतल्या, आमच्या मूळ गावी आलो. झोपलेली लोकं आम्ही जागी केली. त्या लोकांना आपले विचार सांगितले. जर आपण आता एकत्रित झालो नाही तर हे धरण होणार, आपण इथं बुडणार, पत्र्या शेडमध्ये नेऊन आपल्याला टाकणार. कॉन्ट्रॅक्टचे डंपर होतेच व जे पायातल्या गावांना विस्थापित करण्यासाठी दिलेले, त्याच पद्धतीने आपल्या तिथं नेऊन टाकतील. मग सगळे सकाळी 9 वाजता धरणाच्या भिंतीच्या आसपास गोळा झाला. मी तिथं काशेकरून डॉक्टर तिथं आले. ते बघून डॉक्टरांनी तिथं तैनात, पोलिसांचाही फौजफाटा फार मोठा होता, भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, म्हणजे लोक संघटित नाही झाले पाहिजेत. डॉक्टरांनी तिथं तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं, मी आता मेळाव्यासाठी धरणाच्या आतमध्ये जातोय, पण मी परत येईपर्यंत हा रस्ता रिकामा केला नाही तर लोकांच्या धरणग्रस्तांच्या असंतोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. खरोखर आमच्या आतमध्ये गेलो, धरणाचा आमचा मेळावा झाला आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून परत याचं पाहिलं तर खरोखर रस्ता रिकामा केलेला होता आणि हा पहिला आमचा विजयाचा पाया होता आणि इथेच आमच्या लढाईची सुरुवात झाली. मित्रांनो, आता आमचा हा संघर्ष चालू झाला होता, पण आम्हाला मागण्या कशा मान्य करायचे महत्त्व होते. आम्ही डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली मग प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मिटिंग द्यायला सुरुवात केल्या. त्या मिटिंगमध्ये मग आमचं गावावर प्रत्येक गावाच्या आम्ही अडचणी समजून घ्यायच्या. संकलन रजिस्टर कसं असावं, बुडणारे क्षेत्र, शिल्लक राहणारे क्षेत्र ह्याचा ताळेबंद करणारा आणि त्या कुटुंबामध्ये किती माणसं आहेत, त्याच्या अनुषंगाने किती जमीन मिळाली पाहिजे, त्या संघानं आम्ही एक चार्ट अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन संकलन रजिस्टर बनवायला भाग पडलं. आम्ही फक्त धरणाला विरोध करत नव्हता, त्यांना पर्यायी मार्गही सांगत होतो. अशा प्रकारे संकलन रजिस्टर झालं. गावाचा गोषवारा एकत्र झाला. गावागावाचा अर्थात धरणाचा गोषवारा सगळा एकत्र करून घेतला. ही माहिती श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी, स्थानिक कार्यकर्त्यांनी गोळा करीत एकत्रित करून शासनाकडून करून घेतले. कारण हे पूर्वी आम्ही कोयनेचं ऐकत आलो होतो, कोयनेचा असा गोषवारा तिकडं नव्हता. त्याच्यानंतर आम्ही मग आमच्या आसनावशाची खरं द्यायची. आम्हाला उठवलेल्या लोकांना जमिनी पाहिजेत, जमीन देतो म्हणलेत, पण हां तुम्हाला हिथं जमीन दिली, हिथं जमीन देतो, पण जमीन दिलीत पण त्याचं स्वतंत्र 7-12 करून दिली पाहिजे, योग्य दिशेने दिली पाहिजे, ते नव्हतं. आणि काही लोकांना शिफ्ट केलं तर त्या लोकांना जमीन नव्हत्या. मग जमीन नव्हता तर त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय, त्यांच्या भत्त्याचं काय, तुम्ही तर आमचे 65% रकमेचे पैसे कापून घेतले, त्या पैशाचं काय. मग त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उदरनिर्वाह भत्ता पाहिजे आणि 65% व्याज मिळालं पाहिजे, असं हे संघटनेच्या ताकदीमुळं, श्रमिक ताकदीमुळं ते कायद्यात रूपांतर करून घेतलं. नाही तर असंघटित असतो तर ह्या योजनेचा आपल्याला फायदा झालाच नसता. त्याचबरोबर आमची पाण्यामध्ये घरं बुडली. त्या काळची घरं म्हणजे 1981चे शिक्के पडलेले हो, कोडामेडाची घरं. त्या घरांच्या किमती किती होणार आहेत काय, ते तर दगडं तर उचलून नेऊ शकणार नाही, पत्रे सडलेले ते पण नेऊ शकणार नाही, कुठं तर नेऊ शकत नाही. व त्यांनी आम्हाला 8,000 रुपये कर्जरुपी दिलं. 8,000 रुपये कर्जरुपी. अरे तुम्ही आमच्या धरण बांधताय, आमच्या जीवावर पाणी दुष्काळग्रस्तांना देणार आहे, त्याच्यावर तुम्ही कारखानदारांना औद्योगिकरणाला पाणी देणार आहे आणि 8,000 आम्हाला कर्जरुपी. मग ते आमच्या लढ्यामुळं ते 8,000चं 10,000 अवदान झालं आणि आत्ता आम्ही ते घर आवास योजनेप्रमाणे 1,67,400 रुपयेचं मान्य करून घेतलेलं आहे. आणि पूर्वी ज्या लोकांनी घेतलेलं अनुदान आहे ते वजा करून उर्वरित पैसे आम्ही ते घेणार आहोत. मित्रांनो, बरेचसे कार्यकर्ते बोललेले आहेत, पण आता थोडक्यात जाता जाता सांगतो तुम्हाला. आम्हाला जमिनी मिळणार, त्याचं कमी जास्त पत्र झालं पाहिजे, कजाब झालं पाहिजे, स्वतंत्र नकाशा झालं पाहिजे. उद्या प्रत्येकाचा ह्या बांधा तिकडं सर असं व्हायला नको आहेत. त्यासाठी प्रत्येकाचं जमिनी स्वतंत्र नकाशा, स्वतंत्र 7-12 भौगोलिक वर्ग चेंज करून आपल्या ताब्यात मिळायला पाहिजेत. त्यासाठी आमच्या बैठका चालू आहेत. त्याचबरोबर आपले जे गावठाण नागरिक सुविधा पूर्ण करून आम्हाला देत आहेत. काही कामं अपूर्ण आहेत, शासन सोयीनुसार त्यांच्या काय पुढे सही गुण हस्तांतरित झालं, पण ती खऱ्या रीतीनं हस्तांतरित अजूनही गावं अच्छा विकसनशील आदर्श पुनर्वसन म्हणतात, पण अजूनही आमची गावं हँडओव्हर, झेडपीला हँडओव्हर झालेली नाही. आम्ही पाठपुरावा करतोय, संघटना पाठपुरावा करते आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करते. आम्हाला तिथल्या प्रॉपर्टी कार्ड चिठ्ठी आलेलीच आहे. फक्त 2 मिनटं बोलतो. झेडपीकडे हस्तांतरित केली तरच
त्याच्या पुढच्या नागरी सुविधा सांभाळणं, त्याची देखभाल करणं हे शक्य होईल. आणि जाता जाता फक्त दोनच मुद्दे मांडतो. धरणग्रस्तांना, दुष्काळग्रस्तांना पाणीबरोबर धरणग्रस्तांच्याही शेतीला बंदिस्त पाणी मिळालं पाहिजे. आम्ही लोक संघटित राहिलो आणि डॉक्टरसुद्धा आमच्याबरोबर देसाई असतील, बांधावर फिरून जिथं अशक्य असेल तिथंसुद्धा आम्ही बंदिस्त पाणी शासनकर्त्यांना, इरिगेशनच्या डिपार्टमेंटवाल्याला पर्याय योजनेद्वारे न्यायला लावलं. त्याचबरोबर जमिनी तर आम्हाला दिल्या. महत्त्वाचं मुद्दा आहे त्याची, फक्त अजून 1 मिनटं घेतो. आम्हाला जमिनी तर दिल्या, आम्हाला वाटलं त्या जमिनी मिळाल्या तो, पण आता नोटीस यायला लागली. त्या जमिनीच्या मूळ रकमा सर्वेसह सपाटीकरणासह जर तुम्हाला खडका माती टाकू द्यायचं त्याच्या व्याजासह तुमच्याकडून आम्ही वसूल करणार आहे कब्जे हक्काची रक्कम. मग आता आमचे डोळे उघडले. जर आपण संघटितपणे हा लढा लढला नाही तर हा धरणग्रस्त हे पैसे भरणार कुठून? अरे तुम्ही तर आमच्या उठवलं, आम्ही 3 पिकं पोटपाण्याची, नदीवरची, आडव्या पाटाची 3 पिकं घेत होतो. तुम्ही आम्हाला उठवून लावलं तिथं, तुम्ही आम्हाला तिथं पाणी पण दिलेलं नाही. आम्हाला जिरायत शेती तिथं आणि बागायत शेती आम्ही सोडली, आम्हाला इथे जिरायत शेती दिल्या. ह्या जिरायत आणि बागायत शेतीतला दराचा फरक आहे, हे शासनकर्त्यांना आम्हाला द्या आणि नंतरच आमच्याकडे कब्जे हक्काची रक्कम मागा. मित्रांनो, मगाशी भांडवलशाहीचा मुद्दा, धरण खाजगीकरणाचा मुद्दा आला. फक्त 1च मिनटं बोलतो. तारी धरणावरती सुद्धा एक अडाणी नावाचा भांडवलदार, जे शेतीला नियोजित पाणी असलेलं अडाणी नावाच्या भांडवलदाराच्या घासात वीज प्रकल्पासाठी दिलं जात आहे. त्या ठिकाणी पूर्ण नैसर्गिक सामोदी पाणी दूषित होणार आहे. पुढच्या नियोजित पाण्याची तूट होणार आहे. ती तूट कशी भरून काढणार? पर्यावरणाचा ऱ्हास कसा भरून काढणार? ह्याचं उत्तर शासनाकडे नाही. ह्या अडाणीच्या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी आमच्याबरोबर एकच राहावं ही विनंती करतो. जय हिंद. सातारा जिल्ह्यातलंच दुसरं धरण वांग मराठवाडी धरण, त्याच्यामध्ये पण एक यशस्वी लढा जो दिला गेला त्याबद्दल वांग मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुनील मोहिते यांना मी विनंती करते. आजच्या या कार्यक्रमाचे अखिल महाराष्ट्र मुळशी परिषद 2025 याचे स्वागताध्यक्ष, अध्यक्ष आणि नियोजक अनिल पवार, श्रीपाद कुलकर्णी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. मुळशी खोऱ्यातल्या सर्व धरणग्रस्तांचं पण आभार मानतो की ही परिषद घेतल्याबद्दल. मी सातारा जिल्ह्यातील आमचं वांग मराठवाडी धरण आहे, तिथे एक 4 गावं 100% बाधित आहेत आणि 5 अंशतः असे मिळून 1900 प्रकल्पग्रस्त आहेत. त्या ह्याच्यात महाराष्ट्र सरकार, युती सरकार असताना 1997 साली प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. तर आता बऱ्याच जणांनी सांगितले की आपापला अनुभव कसं किंवा कायदे माहीत आहेत किंवा पुनर्वसनाची कसं करायचं किंवा ह्यातलं काही माहिती नाही असं पण आम्हाला त्यावेळेला होतं. परंतु आम्ही 97 साली धरण सुरू झाल्यानंतर 1-2 वर्ष अभ्यास केला की कुणाकडे गेलं पाहिजे किंवा पुनर्वसनासंदर्भात काय करायला पाहिजे, सरकारला कसा विरोध केला पाहिजे. तर त्या दरम्यानच्या 99च्या दरम्यान 98-99च्या काळात ETV चॅनल होता. त्या चॅनलवर आम्ही माननीय मेधाताईंना महात्मा गांधींचा मंत्रालयासमोर पुतळा आहे तिथं उपोषण आंदोलन करताना पाहिलेलं होतं. त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. ते आम्हाला 99 साली यश आलं की मेधाताईंना भेटण्याचा योग आला आणि त्या नर्मदा लढा चांगल्या प्रकारे लढतात हे सगळं आपण TV, वर्तमानपत्र या सगळ्या ह्याच्यातनं पाहिलेलं होतं. त्यानुसार आम्ही मेधाताईंना आमच्या वांग प्रकल्पाची व्यथा मांडली आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी किंवा धरणाच्या ह्याच्यात काय अडचणी आहेत त्या सगळ्यासाठी आम्ही मदत करून, त्या दृष्टिकोनातून 5 डिसेंबर 2000 साली मेधाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही वांग मध्यम प्रकल्पावरती एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात जे काय मेधाताईंना त्यातला अभ्यास होता किंवा कायदे माहीत होती त्या सगळ्याची त्यांनी तिथं मांडणी केली आणि त्या मांडणीनुसार आम्ही ताईंच्या मागे उभे राहून राष्ट्रीय जनआंदोलनाचा समूहाच्या पाठीशी उभं राहून आम्ही ठरवलं की पुनर्वसनाचा लढा ताईंच्या मार्गदर्शनाखाली लढायचं. त्यानुसार 2000 साली ताईंनी पहिला मेळावा घेतला. त्याच वेळेला ताईंनी तिथं सांगितलं की आधी पुनर्वसन मग धरण, सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन जनसुनवाई झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनानं मग सरकारनं प्रकल्पाचं काम चालू करावं, जमिनीला जमीन द्यावी, ह्या सगळ्या अटी शर्ती कायदे लागू करण्यासंदर्भात त्यांनी त्या ठिकाणी वाचन केलं. आणि त्याच वेळेला महाराष्ट्र शासनानं वांग प्रकल्पाचं काम थांबवलं. त्याला आणि दुसरं एक कारण की आर्थिक परिस्थिती पण त्यांची नव्हती. 2000 सालापासून
2008पर्यंत वांग मराठवाडीचं काम बंद होतं आणि त्या दृष्टीनं आम्हीसुद्धा काम बंद असल्यामुळे काय प्रयत्न केला नाही. परंतु 2008ला परत त्यांनी काम सुरू करण्याचा घाट घातला आणि प्रकल्प 97 साली सुरू करताना वांग मराठवाड्यातील संपूर्ण प्रकल्पग्रस्तांचं कराड पाटण तालुक्यातील 46 गावात पुनर्वसन करणार असं त्यावेळेचे विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी लेखी दिलं होतं. पण त्यावेळेला आता जसं यांनी सांगितलं की कृष्णा खोऱ्याच्या लवाद्यानुसार त्यांना त्यावेळेला घाई होती की कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद होता, त्यानुसार त्यांनी प्रकल्प बांधण्यासाठीच खाली गडबड केली. पण पुनर्वसनाचं नियोजन की बाबा ही 4 गावं आहेत, या 4 गावात समजा 1000 खातेदार आहेत, 2000 खातेदार आहेत, त्यांना जमीन कुठं उपलब्ध होईल याचा कुठलाही अभ्यास न करता वांग प्रकल्पात हे प्रकार घडलेला आहे की 46 गावात सगळ्या प्रकल्पांचं पुनर्वसन करतो म्हणले, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. आज रोजी सांगली जिल्ह्यात आमच्या 11 गावठाण आहेत आणि सातारा जिल्ह्यातील कराड पाटण तालुक्यात 2-3 गावठाण आहेत. मग त्या 3 गावठाणात 280 खातेदार आहेत आणि बाकीचं 1600च्या वर खातेदार सांगली जिल्ह्यात नेलेत. हे बदल त्यांनी नंतर केला, त्यांच्या लक्षात आलं की जमीन अपुरी पडत्या. मग या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही 2009 साली परत मेधाताईंच्या नेतृत्वाखाली सुनीती सूर यांना आमच्या प्रकल्पाची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली. त्यानुसार सुनीतीताईंना घेऊन आम्ही लढा चालू केला. त्या लढ्यामध्ये आम्ही अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्प म्हणजे वांग प्रकल्प चालू असताना, सरकारचं काम चालू असताना आम्ही ते वेळोवेळी बंद पाडले की आधी पुनर्वसन मग दर हा 2006चा कायदा आहे, महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रकल्प पुढं न्यायचा नाही. तरीसुद्धा शासनाने आमच्यावरती त्यावेळेला 11 केसेस दाखल केल्या की प्रकल्पाला अडथळा करतात. पण आम्ही सगळं करताना कायदेशीर बाबीचा वापर केलेला होता. त्यानुसार त्यांनी 11 केसेस जरी आमच्यावर दाखल केल्या तरी आम्ही मागं हटलो नाही. 2011 साली पतंगराव कदम पुनर्वसन मंत्री होते, त्या काळात त्यांना आम्ही सांगितलं की प्रकल्पाचं काम पुढं चाललं आहे, पुनर्वसनाचं काम मागं राहतं आहे. त्याकरता आम्ही मुंबईत मंत्रालयात 2 बैठक घेतल्या, पुणे विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली आणि त्या बैठकीला राष्ट्रीय जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, सुनीत सूर, प्रसाद बागवे त्यांचे सर्व साथी आणि पुण्यातल्या आम्हाला सर्व पुणे जिल्ह्यातल्या टाटा, धरणग्रस्त, लवासा या सगळ्यांनी सहकार्य केलं. लढा कसा असतो हा मेधा पाटकर, सुनीती सूर यांचा राष्ट्रीय जनआंदोलनाचा समन्वय यांच्याकडनं शिकून घ्यावं. आज जरी मुळशीचा हे जो 100 वर्षापूर्वीचा लढा म्हणजे आज 100 वर्ष पूर्ण झालं अखिल महाराष्ट्र मुळशी परिषदेला, हा जो 100 वर्षाचा लढा आहे त्या लढ्यातून अजून काही लोकांचं टाटा धरणग्रस्तांचा अजून पुनर्वसन सुटलेलं नाही किंवा प्रश्न सुटलेले नाहीत. टाटा कंपनीकडनं आपल्याला जे काही पाहिजे ते सरकारकडनं मिळवून घ्यायचा प्रयत्न आहे. त्याकरता राज्यकर्ते, मंत्री महोदय, महाराष्ट्र शासन कुठे आश्वासन देते. परंतु माझी एक तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की या पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल किंवा अन्य हा सगळा प्रकल्पग्रस्तांचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यात आज जशी मुळशी परिषद इथं राबवली गेली तशी प्रत्येक जिल्ह्यात धरणग्रस्तांची परिषद झाली पाहिजे, तरच लोकांना न्याय मिळेल. संघटित राहिलं पाहिजे, एकमेकाचे अनुभव एकमेकाला सांगितले पाहिजे. आम्ही फक्त एकच सांगतो की प्रकल्प ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला आम्हाला 7-12 किंवा पुनर्वसन म्हणजे काय माहिती नाही, पण जे अनुभव आम्हाला मेधात आहे, सुनीता आहे, प्रसाद भाऊ आहे, सगळ्यांच्याकडनं मिळालं त्यातनं आज आमच्याबरोबर जे प्रकल्पग्रस्त होते त्यांचं आम्ही 100% आणि नागरी सुविधा 100%, जमिनीला जमिनीऐवजी रोख रक्कम, ती पण रोख रक्कम घेण्याचे कारण असं की कराड पाटण तालुक्यात पूर्वी 97 साली जे परिपत्रक काढलं की पुनर्वसन इथंच करण्यात येईल, त्या परिपत्रकाला धरून आम्ही 2009 ते 2011पर्यंत सरकारशी संघर्ष केला की आम्हाला आमच्या मातीत पुनर्वसन पाहिजे, सातारा जिल्ह्यात पाहिजे, जिथं पाणी जास्त वापरलं जाणार आहे प्रकल्पाचं तिथं पाहिजे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे शक्य नाही, आमच्याकडे जमीन कमी आहे, मग तुम्हाला आम्ही जमीन 2 एकर घेण्याइतपत रोख रक्कम देऊ. मग ते आम्ही त्यानंतर मान्य केली आणि हा असा जो निर्णय जो महाराष्ट्रात कुठेही झालेला नाही, हा एक ऐतिहासिक निर्णय झाला. त्याला सर्व राष्ट्रीय जनआंदोलनाचा संघटना, त्यांच्या सर्व पुणे जिल्ह्यातल्या संघटना, ह्या सगळ्या संघटनेचं योगदान आहे आणि आमचा लढा या सगळ्यामुळं आज वांग मराठवाडीतील जवळजवळ 1900 खातेदारापैकी 1600 खातेदारांचं पुनर्वसन 100% पूर्ण झालेलं आहे. काय एक 300 ते 400 खातेदार राहिले आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत ते त्यांनी महाराष्ट्र शासनासमोर मांडलेत. आमच्यावर जे आले त्या सगळ्यांचं पुनर्वसन अगदी 100% परिपूर्ण केलेलं आहे. नागरी सुविधा केलेत, 65% रकमेचं व्याज असो, उदरनिर्वाह भत्ता असो किंवा जमिनीला जमीन किंवा रोख रक्कम, या सगळ्या सुविधा आम्ही राष्ट्रीय जनआंदोलनाच्या समन्वयाच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत.
फक्त मला एवढंच सांगायचं आहे, मुळशी आज जी अखिल महाराष्ट्र मुळशी परिषद आहे, या परिषदेत मला एवढंच सांगायचं आहे की टाटा धरणग्रस्तांचा 100 वर्षापूर्वीपासूनचा आज लढा त्यात पण आज अपुराच आहे. तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील ज्याप्रमाणे डॉक्टर बाबा आढावांनी सांगितलं की बाबा आपण सरकारसमोर विषय मांडलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, सत्याग्रह केला पाहिजे, त्याकरता सर्वांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व धरणग्रस्त संघटना, चळवळीचे नेते या सगळ्यांनी एकत्र येऊन ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन अजून रखडले किंवा राहिले त्यासाठी लढा दिला पाहिजे. याबद्दल आम्ही सर्वांची सहमत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जिंदाबाद. जिंदाबाद. मुख्य म्हणजे ह्या लोकांना विस्थापित व्हावं लागलं नाही. जलाशयाच्या वर सरकून सर्व नागरी सुविधांसह गावठाण हा हक्क त्यांनी मिळवला, ही त्याच्यातली महत्त्वाची बाब आहे. ह्याच्यानंतर सातारा जिल्ह्याकडून आपण पुणे जिल्ह्याकडे जाऊया आणि सातारा आणि पुणे यांच्यामध्ये असलेल्या नीरा देवघर धरणाच्या संदर्भात आपले साथी दिलीप देशपांडे हे मांडतील. आपल्यासमोर मांडल्या. मी औपचारिकता जी आहे ते सोडून बोलतो. ताईंचं नाव घेतलं नाही, डॉक्टर समोर बसलेत. मागाशी मला वाटतं बाबांचे, डॉक्टरांचे, ताईंचे विचार आपण ऐकले. बऱ्याच अंशी प्रत्येक प्रकल्पातले विचार सारखेच आहेत, फार प्रमाणात काम असतं. नामदेव महाराजांचा एक सुंदर अभंग आहे बघा. कांडिताची कोंडान निघे तांदूळ, शेरा कैसे फळ अमृताचे, कण्हेरीच्या मुळा सुगंध तो कैसा, कासयासी गाय जिणे नाही, रुई दूध जरी येईल भोजना, लोभी याचे धन वेचून आले. पवारांनी अश्रू सह्याद्रीचे मांडले. थोडेफार आपले त्यात 4-2 थेंब प्रकल्पग्रस्तांचे आहेत. अनेक डॉक्टरांनी आपल्यासाठी औषधाच्या अनेक प्रकारे प्रयत्न केले. अनेक लोकांची नावे इथे घेता येईल. जीवनराव सावंत, नंतर नाना शेटे असतील, अनेक दिग्गज लोकांनी, दिबा पाटील असतील, दत्ता देशमुख असतील, समोर ज्ञानोबा घोणे आमचे बसलेत, अनेक चळवळी चालवतात. मला वाटतं व्यासपीठापेक्षा व्यासपीठाच्या खाली काही फार मोठी मंडळी बसलेली आहेत आणि सगळ्यांना हा लढा पाठ आहे. सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रश्न हे अश्रू पुसायचेत का नाही आणि ते कसे पुसायचे हे मला वाटतं मेधाताईंनी सांगितलं त्यांच्या भाषणात. आज आपण इथून काय घेऊन जायचं? मी सांगितलं माझ्या 10 गावाचं पुनर्वसन झालं, 3 गावाचं राहिलं. का राहिलं? हा प्रत्येक ठिकाणचे आणि अडचणी अनेक आहेत. कायदा झाला, पुनर्वसन कायदा, कायद्यातल्या त्रुटी, आपल्याला काय पाहिजे, केंद्राच्या कायद्यात काय आहे, महाराष्ट्राच्या कायद्यात काय आहे. आपल्या 1932चा फाळणी म्हणजे जमीन मोजणीच्या ह्याचे काय परिणाम झाले, शासनानं किती वेळा, सरकार नावाच्या गोष्टीनं किती वेळा कायदा मोडलाय, याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे मी मगाचपासून अर्धा 1 तास, जवळजवळ पाऊण तास पाहतोय, तुम्ही सगळ्यांनी जागा सोडली नाही, आम्हाला ऐकताय. खरं पाहायला गेलं तर दुःख इतकं मोठं आहे, पण त्याच्यावर फुंकर बाहेर कोण घालणार नाही. आपल्यालाच मनावर घ्यायला लागल. पंढरीच्या वारीला जसे प्रत्येकाच्या दिंड्या येतात ना, तशा आपल्या सगळ्यांच्या दिंड्या एकदा कुठंतरी एकत्र येऊ द्या. विठ्ठल पावल्याशिवाय राहणार नाही. कटेवरचे हात, कमरेवरचे आहेत ना, ते खाली घ्यायला लावू. एवढी ताकद आपण निर्माण करू, एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे जिल्ह्यामध्ये आता धरणग्रस्तांची लढाई शेवटची जी मांडणार आहे ती प्रसाद बागवे मांडतील. टाटा धरणग्रस्त संघर्ष समिती आणि मावळ मुळशी, त्यातले मुळशीचा खूपसा भाग आज सकाळी पण आलेला आहे. मावळातल्या धरणांचा भाग विशेषतः प्रसाद बागवे मांडतील. सन्माननीय व्यासपीठ, मेधाताई असतील, डॉक्टर असतील खाली बसलेले पाटणकर, एक अतिशय चांगली परिषद आणि खूप आवश्यकता होती या भागामध्ये. मुळशी आणि टाटाची जी इतर धरणं आहेत त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाची देखील त्या ठिकाणी धरणं आहेत आणि त्या धरणांमध्ये देखील पुनर्वसनाचे प्रश्न आज देखील प्रलंबित आहेत.
आत्ता आपण ज्या ज्या वक्त्यांचं आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे की एक वेगळ्या प्रकारची धरणं प्रामुख्याने देश स्वतंत्र झाल्यानंतर अलीकडच्या काळातली काही थोडी जुनी अशी धरणं त्या संदर्भामध्ये आपण आत्ता सगळ्या वक्त्यांकडून ऐकलेले आहे. परंतु मी जे मांडणार आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळातलं ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्यावेळेला ही धरणं झाली, ज्यावेळेला ती संपादनं झाली आणि त्यावेळेचे जे अत्याचार होते ब्रिटिश सगळ्या यंत्रणेने त्या ठिकाणी केलेले. ह्या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमासाठी खास रामचंद्र विनायक भुसकुटे हे आमचे मार्गदर्शक होते, त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो मी. ही लढाई खूप मनापासून भाऊंनी त्या ठिकाणी लढण्याचा उभं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. भाऊंचं स्वप्न होतं की त्यांच्या हयातीतच ह्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा आणि एक कुठल्या तरी टप्प्यावर जाऊन त्याच्यामधून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटावेत आणि त्यासाठी सातत्याने शेवटपर्यंत ते प्रयत्न करत होते. आम्ही सातत्याने त्यांच्या घरी जायचो, त्यांच्याकडून पत्रव्यवहार काय असेल ते ड्राफ्ट करून लिहून घ्यायचो, ते आणून परत कलेक्टर असेल बाकी मंत्रालयात असेल ते सगळं काम त्या ठिकाणी आम्ही करत असायचो. मुळशी धरणामध्ये ज्या ठिकाणी मावळात 5 धरणं आहेत, मुळशीमध्ये एक मोठं धरण आहे. मुळशीमधल्या धरणामध्ये जसं मगाशी ताईंनी सांगितलं की 14,000 क्षेत्र जे असं आहे, हेक्टर क्षेत्र जे असं आहे की ते आज पण बुडीतात गेलेलं नाही आहे आणि ते उर्वरित तसंच त्या ठिकाणी शिल्लक आहे. आणि मावळामधली जी 5 धरणं आहेत त्या धरणांमध्ये 13,000 हेक्टर क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी ते बुडीतात गेलेलं नाही आहे. पण मुळशीमध्ये खूप मोठा भाग आणि खूप मोठं क्षेत्र या ठिकाणी शिल्लक आहे. ह्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मूळ समस्या आहेत त्याच्यामध्ये गावठाण असेल, नागरी सुविधा असेल, बाकी सगळे जे काही विषय आहेत त्यांचे ते तसेच प्रलंबित आहेत. आणि सातत्याने तोच प्रश्न मावळातल्या टाटाच्या वलवण असेल, शिरोता असेल, ठोकळवाडी असेल, हे सगळ्या सोमवडी असेल, ह्या सगळ्या धरणांमध्ये देखील तो तशाच प्रकारे त्या ठिकाणी तसाच प्रलंबित आहे. ह्याची मुख्यतः जी अडचण आहे की बाकीच्या जे हे प्रकल्प ज्याचं पुनर्वसन झालं हे स्वातंत्र्य काळानंतर झाल्यानंतर आणि काही धरणांना त्या ठिकाणी पुनर्वसनाची धोरणं लागू असल्यामुळे ते तुलनेने सोपं होतं. या धरणांची जी अडचण प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय होणं खूप त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी राजकीय त्या ठिकाणी इच्छाशक्ती असणं खूप आवश्यक आहे. आणि आपण पाहतो की आत्ताच्या ज्या राजकीय स्थिती आहे त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्याला आजपर्यंत वाटलं नाही की हे एवढे प्रलंबित असलेले प्रश्न आपण पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत. आणि त्यांच्यातच ताळमेळ नसल्यामुळे, कारण पुनर्वसन मंत्रालय एकाकडे असतं आणि दुसरं मंत्रालय दुसऱ्याकडे असतं, त्यामुळे फाईल इकडून तिकडे आणि टोलवाटोलवी त्या ठिकाणी सुरू असते. वांग मराठवाडी प्रकल्पाच्या वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की कशाप्रकारे टोलवाटोलवी त्या ठिकाणी चालायची. शशिकांत शिंदे असतील किंवा मग पतंगराव असतील, दोघं एकामेकावर ढकलून त्या ठिकाणी मोकळे व्हायचे. तर अशाच प्रकारे हे सगळं सुरू आहे. टाटा धरणग्रस्तांचे मावळातून या ठिकाणी दगडूभाऊ असतील, महेंद्र वाळ असेल, त्यानंतर मधुकर भालेराव असतील, अध्यक्ष आहेत ते सध्या टाटा धरणग्रस्त संघर्ष समितीचे, हे सगळ्या टीमसह या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत. आपली जी प्रामुख्याने मागणी राहिलेली आहे की जे प्रकल्पग्रस्त गावं सोडून गेलेले नाहीत, मुंबई पुण्याकडे गेलेले नाहीत, जे त्याच गावांमध्ये आज पण राहतात, तर प्रामुख्याने आम्ही मागणी ठेवली होती की तुम्ही सुरुवातीला त्या लोकांना प्राधान्याने त्यांच्या गावामध्ये त्यांचं पुनर्वसन म्हणजे त्यांना गावठाणाची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या नागरी सुविधा असतील, त्यांच्या शिक्षणाच्या व्यवस्था असतील, ह्या सगळ्या त्या ठिकाणी रोजगाराचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला गेला पाहिजे. आपल्याला टाटा असं एक वेगळं चरित्र त्या ठिकाणी आपल्या समोर उभं केलं गेलेलं आहे इतर भांडवलदारांच्या पेक्षाही, की टाटा खूप वेगळे. परंतु हे वेगळे जरी असले तरी देशभरामधल्या इतर वेगवेगळ्या अडचणी ज्या वेळेला आल्या त्यावेळेला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जरी पैसा त्या ठिकाणी गुंतवला असला तरी ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांच्या जमिनी या कंपन्यांसाठी लुटल्या गेल्या त्यांना मात्र त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेलंच दिसते. त्यामुळे लवकरात लवकर शासन तर कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये खूप हस्तक्षेप करताना दिसत नाही. कंपनीने देखील त्याच्यामध्ये काही पुढाकार घेऊन काही केलेलं दिसत नाही. फक्त त्या ठिकाणी सांगितलं जातं की आमच्या व्हॅन जातात,
आम्ही काही गोळ्या देण्याची कामं करतो किंवा शिक्षणासाठी काहीतरी आम्ही वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न करतो. परंतु त्याने ह्या प्रकल्पग्रस्तांची तहान भागणार नाही आहे. कारण धरण जरी त्यांच्या उशाला असलं तरी त्यांच्या कोरड आजही घशाला आहेच. आणि जसं म्हटलं जातं की बाई मी धरण 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 बांधते आणि माझं मरण 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 काढते, त्याप्रमाणे ह्या धरणग्रस्तांची अवस्था खूप वाईटच आहे. आपण पाहतो की मुंबईचे डबेवाले असतील, मुंबईमधले पुण्यामधले हमाल असतील, हे सगळीकडे हे कष्टकरी त्या ठिकाणी आज खितपत पडलेले आहेत. एक साधारण 10 वर्षापूर्वी मुंबईमधून एक इंग्लिश वर्तमानपत्राचा पत्रकार संदीप म्हणून या ठिकाणी आला होता आणि त्यांनी सगळी पाहणी केली मुळशीमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन. त्या ज्या धरणांमधून त्या ठिकाणी मुंबई चकाचक होते त्या गावांमध्ये साधा एक बल्बसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी सगळं हे सुरू होतं. मगाशी वक्त्यांच्या बोलण्यामध्ये आलं, मेधाताई म्हणाल्या की 27,000 एकर हा आपल्या लढ्याचा आता एक टार्गेट आपण सेट केलं पाहिजे. तर त्या 27,000 एकर मागणी करत असताना फक्त मेधाताई म्हणाल्या की त्या जमिनी मूळ मालकांना मिळायला पाहिजेत. पण जर आपण आता मूळ मालक म्हणायला गेलो तर त्या ठिकाणी मूळ मालक परत ते खोत होते किंवा जे जमीनदार होते तर त्यांना ती न मिळता त्यावेळेला जे कसणारे कुळ असतील तर त्या कुळांना त्या जमिनी मिळायला पाहिजेत. अशा प्रकारची आपली त्या ठिकाणी मागणी असणं आवश्यक आहे. खूप काळ आपण हा लढा लढतो आहे. मुळशीमध्ये देखील सातत्याने येणं होतं. मुळशीमध्ये देखील मेधाताईंसह आम्ही सभा केलेल्या आहेत. सगळ्यात प्रथम शिवराम भवार हे माजी अध्यक्ष होते टाटा धरणग्रस्त संघर्ष समितीचे. त्यांनी खूप काम केलं. त्यांनी गावागावात जाऊन त्या ठिकाणी ही संघटना बांधण्याचं काम त्यावेळेला केलं होतं. पण दुर्दैवाने अपघाती मृत्यू त्यांना त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर ही संघटना हळूहळू पुढे जाते आहे. मला ह्या ठिकाणी मुळशीतल्या सर्व प्रकल्पग्रस्तांना सांगायचं आहे की आपल्याला हा लढा जिंकायचा आहे. तर मावळातले देखील शेतकरी लढत आहेत. तर आपण जर एकत्र लढलो, एकत्र जर त्या लढ्याला जर एकामेकाच्या हातात हात घालून जर पुढे गेलो तर निश्चितच भविष्यामध्ये एक आपल्याला त्या ठिकाणी चांगला मार्ग मिळेल. आणि हा ऐतिहासिक म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त जो लांबलेला प्रलंबित प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण ही परिषद घेतल्यामुळे एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर आपण आपला संपर्क वाढवूया. या ठिकाणी सुनीतीताई आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा धरणग्रस्त संघर्ष समिती आणि बाकी इतर पुणे जिल्ह्यातले सगळे लढे आम्ही लढतो. त्याचप्रमाणे मेधाताई आहेत. मेधाताईंचं आम्हाला सगळं मार्गदर्शन सतत प्रत्येक लढ्यामध्ये असतं. आणि ह्या सगळ्या ज्या लढाई आहेत धरणग्रस्तांच्या किंवा प्रकल्पग्रस्तांच्या, या लढाया लढत असताना आमच्या डोळ्यासमोर नर्मदा बचाव आंदोलन त्या ठिकाणी असतं. आमच्यासाठी ते विद्यापीठ आहे आणि त्या प्रकल्पग्रस्तांचे ज्या पद्धतीने ते लढलेले आहेत, तिथले आदिवासी असतील, इतर शेतकरी असतील, आणि त्यांनी ज्या चिकाटीने त्या ठिकाणी 39 वर्षे लढून जे काही मिळवलेलं आहे ते खूपच ऐतिहासिक आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसन त्या ठिकाणी झालेलं आहे. तर खूपच मोठा लढा आहे तो आणि त्याचा आदर्श घेऊन ह्या टाटा धरणग्रस्तांचा प्रश्नही जर सुटला तर खूप आनंद मला देखील होईल, आपल्या सर्वांना देखील होईल. आणि भाऊ बुसकुटे आणि इतर जे ह्या स्वप्न बघता बघता जे शहीद झाले त्यांचं देखील ह्या ठिकाणी निश्चितच त्यांची इच्छा पूर्ण होईल. तर भविष्यात आपण एकत्र राहूया, लढूया. आणि ह्या व्यासपीठं उपलब्ध करून दिल्याबद्दल पवारसाहेबांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्यांनी पुढाकार घेतला आणि मुळशीतल्या लोकांना या ठिकाणी एकत्र केलं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रभरातल्या इतर प्रकल्पातल्या लोकांना देखील त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतो आणि पुढच्या काळात आपण भेटूया. 1-2 नारे देतो. अरे लढेंगे, अरे लढे, अरे आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, अरे आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, अरे न्याय चाहिए, अन्याय नाही, अरे न्याय चाहिए. अन्याय नाही. आणि शेवटचा नारा जो आमचं ब्रीदवाक्य आहे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचं, समता सादगी और स्वावलंबन लाके रहेगा जन आंदोलन. अरे समता सादगी और स्वावलंबन लाके रहेगा जन आंदोलन. जिंदाबाद.
जिंदाबाद प्रसाद. मुख्यतः तिथे 3 गावठाणांची जी मागणी आहे ती 2012 सालीच मान्य झालेली आहे आणि त्या दिशेने प्रक्रिया चालू आहे. हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि मी मगाशी ज्याचा उल्लेख केला तशा इतर सगळ्या मागण्या, विशेषतः हे खरंच आहे की लढा जेव्हा आपण एकजुटीने लढतो तेव्हा एक अगदी साधं उदाहरण मला आत्ता सहज आठवलं म्हणून सांगते की 6 फुटी भिंत पूर्ण जलाशयाच्या त्यांच्या हद्दीला बांधायची असा टाटा कंपनीने निर्णय घेतला आणि ते सुरू केलं. आम्ही अर्थातच तिथे संघर्ष केला, सत्याग्रह केला. अनेकदा असे सत्याग्रह झाले की पाणी त्यांनी रोखलं तर पाण्यासाठी हंडे घेऊन सत्याग्रह, हे सगळं झालंच. पण इथे मला सांगायचं ते हे की त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला आणि बांधकाम सुरू झालं तेव्हा आम्ही कलेक्टरांकडे गेलो. आम्ही त्यांना सांगितलं की ही आमची वहिवाट आहे आणि ती आमची कायम राहिली पाहिजे. कलेक्टरांनी हा निर्णय घेतला की 6 फुटी तुम्हाला हद्दनिश्चितीच करायची आहे ना, 6 फुटी भिंतीची गरज नाही, 1 फूट भिंत बांधा जेणेकरून माणसांना आणि जनावरांना त्यांच्या भागात जाता येईल. आणि जी टाटाची मानली जाणारी जमीन आहे, जिथे आपले लोक कष्ट आहेत, ती जमीन, कारण हा पुढचा मुद्दा आहेच की ती जमीन आपल्याला हक्कानी हवी आहे, ती पण लढाई चाललेली आहे. गावठाणांची मागणी आहे, धरणग्रस्तांना दाखले, कारण आता ही 5वी पिढी आहे त्यामुळे ते मिळण्याची पण आपली मागणी आहे. आणि आज इथे ITIच्या विद्यार्थ्यांचं आपण पाहिलं तर धरणग्रस्तांच्या मुलांना तिथे प्राधान्याने रोजगार मिळावा ह्या तऱ्हेची मागणी. आणि मगाशी ताईंनी जो उल्लेख केलेला होता की टाटा कंपनीचंच अतिक्रमण आहे, तर त्या अतिक्रमणाच्याही संदर्भातले आपले लढा चाललेला आहे. असा विविध अंगाने लढा टाटा धरणग्रस्तांचा मावळातही चाललेला आहे. मावळ मुळशी हे एकजुटीने जर पुढे लढाई गेली तर मला असं वाटतं की आपण ही लढाई नक्कीच लढू आणि जिंकू. इथे मी थोडंसं सोयीसाठी म्हणून आपल्या सभागृहाच्या आणि विशेषतः ताईंना पुण्यात एका कार्यक्रमासाठी आता जावं लागणार आहे. ज्याचा उल्लेख मगाशी बाबांनी केला होता तिथेच ताई पण सहवक्ते आहेत, त्यामुळे त्यांना निघायचं आहे म्हणून ताईंचं अध्यक्षीय भाषण आपण आधी ताई करतील आणि त्याच्यानंतर मात्र 3 महत्त्वाच्या मांडणी आपल्याला ऐकायच्या आहेत त्या आपण ऐकूया. आणि यातून जे आपण आपापल्या एकेका संघर्षाचे जे मुद्दे ऐकतो, जे अनुभव आपण संवादामध्ये आणतो, त्यावरून आपल्याला बरंच काही मिळतं आणि तसं एकमेकांच्याकडून घेणं हे आपलं कर्तव्यच असतं. आत्ता जे प्रस्तुती झालेली आहे त्यावरून 2-3च गोष्टी लक्षात आणून घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे की कायद्याची आणि मैदानातली, कानूनी आणि मैदानी लढत आम्ही म्हणतो, ती एकत्रित चालणं ही आजची गरज झालेली आहे. आणि त्यामुळे वकिली करत नाहीत, पण महसूल खात्याच्या सगळ्या यांचे अभ्यासक आहेत सतीश जोशीजी, तसं आपल्या सर्वांनाच, आपल्या घरच्या तरुणांना पण आणि जे बुजुर्ग या संदर्भामध्ये उत्सुक असतात त्यांना कायद्याचं, धोरणाचं ज्ञान असणं हे फार महत्त्वाचं आहे. आमच्या मुंबईमधला एक GR येतो गरीब वस्त्यांचा, आमच्या पूनमताई तिथे बसलेल्या आहेत, प्रत्येकाला अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून अशा प्रकारची एक शिबिरं घेणं, खास करून तरुणांसाठी, पण ज्याच्यात बुजुर्गांचं सुद्धा एक योगदान असतं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचा त्यातूनच पुढे जाण्याचा अनुभव आहे आणि आपण तो पुढे गेला पाहिजे. आत्ता जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचा आमचा 30 वर्षांचा मोठा कार्यक्रम हैदराबादमध्ये आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 दिवस आपल्या सर्वांना आमंत्रण देते की ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी जरूर यावं, कारण 800 जणांचा तो मेळावा हा फार, वकिलांची आमची नवी फोरम आहे, नदी घाटींचं एक फोरम आहे, श्रमिकांचं फोरम आहे, शहरी गरिबांचं फोरम आहे, वकिलांचं फोरम आहे, महिलांचं फोरम आहे, युवांचं फोरम आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं नाव आहे. आणि क्लायमेट जस्टिस, हवामान जलवायू परिवर्तन आणि संविधानिक न्याय, दोन्ही जलवायू न्याय आणि संविधानिक न्याय याचाही एक फोरम म्हणजे एक मंच. तेव्हा ह्या वेगवेगळ्या मुद्द्यावर काम करणारे सगळेजण एकत्रित येणार आहेत आणि फार मान्यवर वरिष्ठ कार्यकर्ते येणार आहेत. हे आपल्याला फार आवश्यक आहे असं मला वाटतं, कारण आपल्याला एकूण राष्ट्रीय स्तरापर्यंत काय चाललेलं आहे याचं भान, अगदी आपल्या महिलासुद्धा, आमच्यासुद्धा अगदी मछुआरा महिन्यांचं तुम्ही भाषण ऐकलं नर्मदेमध्ये कधी येऊन, आता 31 ऑगस्टला 39 वर्ष पूर्ती.
हॉल संपूर्ण महिलांनीच भरून जातो. म्हणून मगाशी थोड्या महिला आल्या, त्या पण आता गायब झालेल्या दिसत आहेत. तर फोटो घेऊन गायब होणं हे काही बरोबर नाही. आणि महिलांची विशेषता असते जीवटतेची. त्यामुळे महिला एकदा आल्या, आंदोलनामध्ये उतरल्या की त्या कधी मागे सरत नाहीत. हा आमचा अनुभव आहे. पैशाला लालचीने बळी पडणं हे सुद्धा आपल्याला मंजूर नसतं. कारण आपल्याला माहिती आहे किती पैसे दिले तरी ते लग्नात जातात किंवा दारूत जातात. तेव्हा आपल्याला हवं असतं आपल्या जगण्याच्या आधाराचंच पर्याय, आणि तो जमिनीचा असतो. आदिवासींना जंगल वाचवायचं असतं, आपल्याला नदी वाचवायची असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्यावरती आपलं ज्ञान, आपला एक विचार हा स्पष्ट होणं हे अगदी आंदोलनातल्या प्रत्येक व्यक्तीचं होणं हे आवश्यक असतं. हे आपण शिकतो आहोत, समजतो आहोत प्रत्येकाकडून. आपल्याला हेही माहिती पाहिजे की 1976चा महाराष्ट्राचा कायदा आणि 1999पर्यंत त्याच्यात झालेले बदल, याच्यामध्ये आधी पुनर्वसन मग धरण हे जरी असलं तरी असं कुठेही होत नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला याच्या पलीकडे जावं लागणार आहे. आणि 2013चा कायदा आता मुळशी किंवा मावळच्या धरणांना किंवा गोसेखुर्दच्या धरणांना, जुन्या धरणांना लागू होणार नाही. पण त्या कायद्याचं एकूण आधार घेऊन आपण कुठल्याही विकास प्रकल्पाचं नियोजन कसं करायचं हे समजण्यासारखं आहे. तो जो भाग आहे त्या कायद्याचा तो फार चांगला भाग आहे. त्याचा मी उल्लेख मगाशी केला, मी परत करत नाही. पण पुनर्वसनाचा त्यातला भाग मात्र आम्हाला पूर्ण मंजूर नव्हता. तो कमजोरच आहे. उलट नर्मदेची जी पॉलिसी आहे पुनर्वसनाची, ज्यामध्ये भूमिहीनांना सुद्धा अधिकार आहे, महिलांना अधिकार आहे, महिला खातेदार पुरुष खातेदार याच्यामध्ये फरक करू शकतं. तर सरकार फार वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज करतं, कारस्थानं करतं. 2 महिलांची केस कुठेतरी लावून ठेवतं आणि मग म्हणतं त्याचा निकाल येईपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही. तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ही लढत करावी लागते. ती आपल्याला करणं फारच आवश्यक आहे. दुसरं की आपले जे काही मुद्दे असतात, ज्या समस्या असतात, त्याचं निराकरण कोण करणार? आता जिल्हा पुनर्वसन अधिकारी असतात, आयुक्त, कलेक्टर यांची थोडीशी भूमिका असते त्याच्यामध्ये. आणि पुनर्वसन मंत्री जे महसूल आणि पुनर्वसन, वन महसूल पुनर्वसन असं एकत्रच व्हायला अनेक वर्षापासून झालेलं आहे. पण ह्या स्तरावरती सुद्धा आपण कशा प्रकारचा संवाद करणार, त्यांना संवाद करायला सुद्धा कसं भाग पाडणार, ही सुद्धा एक कुशल रणनीती बनवणं हे आवश्यक आहे. मी आता त्याचं सगळं वर्णन न करता एवढंच म्हणेन की आपण संवाद कधीच टाळत नाही. पण आपले जनप्रतिनिधी काय करतात? नावानी आपले लोकप्रतिनिधी, त्यांना त्याच्यासाठी निवडून देतात, त्याच्यासाठी भत्ते देतात, त्याच्यासाठी त्यांना सगळ्या सोयी देतात. मग त्यांचं एक कर्तव्य आहे मध्यस्थी करण्याचं. तेव्हा आपल्याला केवळ सरकारच्याच समोर नाही जायला पाहिजे, तर या जनप्रतिनिधींच्या सुद्धा घरावरती पोचलं पाहिजे. आणि त्यांना कुठल्याही पार्टीचे असो त्यांना चर्चा करायला भाग पाडलं पाहिजे आणि त्यांना बैठक लावून घ्यायला सुद्धा भाग पाडलं पाहिजे. प्रत्येक पार्टीचा मॅनिफेस्टो, घोषणापत्र होतं. ते काही नोटराईज नसतं, शपथपत्र असं काही मानलं जात नाही, घोषणापत्र नावं आता वेगवेगळ्या पार्टीज वेगवेगळ्या देतात, संकल्पपत्र, न्यायपत्र वगैरे वगैरे. परंतु ते नंतर रद्दीमध्येच त्या कॉपीज जात असणार. आपल्याला त्याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी आमच्या सहकार्यांनी जो मी फोरम सांगितला आता, त्याच्यातून खूप काही देशभरातले अगदी उत्तर पूर्वपासून ते दक्षिणेपर्यंत सगळेच आपण एक आहोत. आपल्याला हे समजायला पाहिजे की आपण सगळ्यांनी मिळून एक मॅनिफेस्टो बनवला. त्याचा प्रत्येक पार्टीने काही ना काहीतरी उपयोग केला आहे. पण आपल्याला त्याच्याही पुढे जाणं आवश्यक आहे. 2 निवडणुकांच्या मध्ये सुद्धा आपल्याला गप्प बसता कामा नये. 2 चुनाव हमारी चुनौती असं आपल्याला समजणं आवश्यक आहे. दुसरं की जो कंपन्यांचा अशी चाललेला लढा असतो, मग तो एनरॉनचा लढा होता. आम्ही जेलमध्ये राहिलो, सगळ्या पण 45 संघटना एकत्र येऊन तो लढा दिला. हे फार आवश्यक आहे की आपण कंपन्यांच्या संदर्भात जे प्रश्न उठवतो त्यासाठी कंपन्यांच्याही दारात जायला पाहिजे. कंपन्यांना सरळ सामना केला पाहिजे. कारण केवळ सरकारच्या तर्फे करणं हे आज होत नाही. कंपन्यांना एक वरदहस्त असतो. इलेक्टोरल बॉन्ड्सच नाही, एक प्रकारचं बॉन्डेज असतं राजकीय नेते आणि त्याचा जो फायदा असतो त्याच्यामध्ये सगळ्यांचं वाटप असतं. त्यामुळे आपल्याला आता कंपनीकरण इतकं भयंकर या देशाला भोगलेलं आहे
की बाजार फुलला, पहिलं मोगरा फुलला गाणं गात होतो ना, आता बाजार फुलला अशी कविता आहे माझी. मला असं वाटतं की आपल्याला कंपन्यांच्या सरळ सरळ समोर जायला पाहिजे. खरं अंबानींचा तो अँटोनिया बिल्डिंग, आमच्या गरीब वस्त्यातल्या सगळ्या लोकांनी त्याच्या समोर जायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. का तुमचे 7 पण रोख राहत नाही आणि 27 मजली बिल्डिंग आहे आणि आमच्या गरिबांना तुम्ही देत नाहीत? ही जे गैरबराबरी आहे, जी भीभत्स विषमता आहे, जी आपल्याला सलते सतत, त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न कसा उठवायचा, कुठल्या प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा हे ठरवलं पाहिजे. अगदी 5 जणांना उपोषणावर बसता येतं, पण रॅली काढायची तर 5000 लोक पाहिजेत आणि त्याच्यात महिला पाहिजेत, त्याच्यात युवक पाहिजेत. आपल्याला ह्याच्यासाठी सुद्धा एक जनशक्ती उभी करणं हे तर आवश्यक आहेच, पण पक्षांनासुद्धा, निदान जे सेक्युलर पक्ष आहेत, जे धर्म आणि जातीच्या नावावर केवळ राजकारण नाही करत, त्यांनी संवाद तर करायला पाहिजेच, त्यांचं ते कर्तव्य आहे. आणि विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका करायला पाहिजे, सत्ताधारी पक्षांनी सत्ताधारी पक्षाची. आपण सर्वांचीच चर्चा करायला तयारी दाखवली पाहिजे, पण कशा प्रकारे आपण समोर जायचं हे मात्र ठरवलं पाहिजे. मी एवढंच म्हणेन की आपल्याला 2013चा जो कायदा आहे त्याचा तर पूर्ण अभ्यास करायलाच पाहिजे, पण या नद्या वाचवणं हे एक मोठं एक आव्हान आहे. मी आता सगळा त्याचं वर्णन करत नाही, पण आम्ही ब्रह्मपुत्रा ते कावेरी आणि केरळची पेरियार या सगळ्या नद्यांवर कार्य करणाऱ्यांना एकत्र घेऊन वर्षभरामध्ये त्याचा संवाद करून एक नदी संरक्षण आणि पुनरुज्जीवन विधेयक म्हणजे कायद्याचा मसौदा आम्ही बनवलेला आहे. मी प्रदीप भाऊ तुम्हाला इथं पाठवणार आहे आणि तो आपण आता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये प्रस्तुत करत आहोत. तुम्हालासुद्धा आग्रह आहे की तुम्ही त्याचा विचार करा आणि त्याला पाठिंबा द्यायचं मंजूर असेल तर जरूर पाठिंबा द्या. पण अशा प्रकारे कायदे धोरणं हे पुढे नेणं हे सुद्धा आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये सुद्धा पुनर्वसन, नर्मदेच्या पुनर्वसनाचा धोरणाच्या संदर्भात पाहिलं तर खूप कमजोरच वाटतं. तर ते आपल्याला अधिक ताकदवर करायला पाहिजे आणि खास करून कुठल्याही धरणाचा असो, विकास प्रकल्पाचा असेल, नियोजनामध्ये जनतेचा अधिकार जो मी मगाशी म्हणलंय तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून हे सगळं आपण कसं पुढे नेणार याच्याबद्दलचा विचार तर आपण करालच. आता सतीश जोशी आणि हे बोलतीलच, पण आमच्या जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे आणि त्याच्या नदीघाटी मंचातर्फे आपल्या सर्वांना मी धन्यवादही देते, सदिच्छा देते. आणि केवळ सदिच्छा म्हणजे काही आशीर्वाद नसतो, कुणासमोर आपण एकमेकात झुकत नाही, आपण झुकवणारे असतो. हा एक जिद्दीचा संकल्प घेऊनच आपण या परिषदेतून बाहेर पडाल आणि आपापल्या ठिकाणची जनशक्ती आणि युक्तीसुद्धा आणि जनआंदोलनांचाच मार्ग आपल्याला अवलंबायला पाहिजे. कारण आता पक्षीय राजकारण तर फार वेगळं झालेलं आहे. कोणी आपल्याचे समर्थन देणारे असतील, कोणी संवादशील असतील, कोणी संवेदनशील असतील तर ते आपण नाकारत नाही, पण असे अपवादच आता राहिलेले आहेत. हे आमच्या नजरेसमोरचं चित्र आहे. तेव्हा याचाही आपण विचार करून जनआंदोलनांचा मार्ग कसा पुढे न्यायचा, जनआंदोलनांचं राजकारण कसं असतं ज्यामध्ये समाजकारण सगळ्यात महत्त्व असतं आणि आपण सत्तावादी नाही, आपण समाजवादी आहोत, हे आपण कसं समता आणि न्यायाच्या तत्वावरती साबित करायचं हे आव्हान स्वीकारून आपण पुढे जाऊया. एवढंच म्हणून मी आपल्याला माफी मागते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. आपण कार्यक्रम पुढे चालू ठेवूया. आता मी प्रफुल्ल कदम जे पाणी प्रश्नाचे अभ्यासक आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांची मांडणी करावी. आत्तापर्यंतचा जो भाग झाला तो एका विशिष्ट धरण प्रकल्पासंदर्भातला होता, धरणग्रस्तांच्या लढ्याबद्दलचा होता. आणि ह्यानंतरची जी मांडणी असेल ती प्राधान्याने एक आहे ही पाणी प्रश्नाविषयी, दुसरी कायदेविषयक असणार आहे. आणि बबनभाऊ मिंडे जे आहेत, ज्यांनी हे पूर्ण मुळशी चा पूर्ण काय म्हणू कादंबरीमय आपल्या चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं आहे, त्यांची या शेवटची मांडणी असेल. सगळ्यांनी कृपया बसा आणि हे सगळं शांतपणे ऐका अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्ते, मी प्रफुल्ल कदम, सांगोला. ॲक्च्युली मला आयोजकांनी 5 मिनिटच बोलायची कालावधी दिलेला आहे, त्यामुळे मी 5 मिनिटात कसा आवरायचा त्याचा विचार केला, आराखडा केला.
आणि सुरुवातीला 1 मिनिट 30 सेकंदाचं एका राजकीय नेत्याचं लोकसभेतलं आणि विधानसभेतलं पंतप्रधानाच्या साक्षीनं आणि लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये दिलेलं आश्वासन जे थेट मुळशीशी निगडीत आहे ते तुम्हाला फक्त पहिल्यांदा ऑडिओवर ऐकवतो. येतं काय? टाटाच्या मुळशी धरणाचं पाणी हे या ठिकाणी आणण्याच्या संदर्भात कारवाई आम्ही सुरू केली, समिती तयार केली. राहुल दादांना त्याचं आम्ही या ठिकाणी काम दिलाय. त्यांची समिती रिपोर्ट तयार करते आहे. एक रिपोर्ट त्यांनी दिलाय, दुसरा रिपोर्ट येतोय आणि तो रिपोर्ट आल्यानंतर हे मुळशीचं पाणी देखील आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल. ठिकाणी आम्ही करू. एवढंच नाही तर या ठिकाणी आमच्या बारामतीपासून माढ्यापर्यंत 17 ऑक्टोबर 2019ला माननीय पंतप्रधानांच्या साक्षीनं आणि लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं हे आश्वासन आहे. हेच आश्वासन 2च्या सभेत दिलं. त्यानंतर आत्ताच्या झालेल्या सगळ्या सभेमध्ये हे 1 मिनिट 5 मिनिटात मला बोलायचं आहे त्यामुळं मी आवर्त घेतोय. आणि हे आश्वासन दिलेलं आहे हे थेट मुळशीच्या धरणाचं आश्वासन आहे. आणि आपल्याला माहीत नसेल इथं बसून की जवळजवळ 9 मतदारसंघामध्ये मुळशीच्या धरणाचा मुद्दा गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणात होता. आणि हे जे भाषण झालं आहे हा जो ड्राफ्ट आहे तो माझ्या पुस्तकावरचा ड्राफ्ट आहे. 2 ऑक्टोबर 2018ला जो शासन GR निघाला तो GR माझ्या पुस्तकावर काढलेला आहे. आणि त्यावेळी उस्मानाबादचे एक आमदार, पुणे जिल्ह्यातले एक आमदार हे सगळे मुख्यमंत्र्यांना म्हणत होते की मी आंदोलनं केली, काय काय बरंच केलं, तुमच्या मुळशी धरणात पण बरेच 2 आंदोलन शरद धमाल यांच्या बरोबर झालेली आहेत. वळवणला जे मोठं आंदोलन झालं होतं, मला इथं सांगायला हे वाटतंय की सर्व पक्षांच्या बरोबर एक मोठं आंदोलन माझं झालं. मला त्या ठिकाणी धक्का बसला, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला की त्या ठिकाणी धरणग्रस्तांची मंडळी पण बरीच आली होती वळवण शहर लोणावळा शहरामध्ये. आमच्यातल्या लोकांना, सगळ्या दुष्काळी भागातल्या लोकांना प्रश्न पडला की धरण होऊन 100 वर्ष झालं आणि अजून धरणग्रस्ताचा प्रश्न कसा काय. मग ह्याच्यावरून आम्हाला त्याची ग्रॅव्हिटी त्यानंतर आली आणि पुन्हा आंदोलनाच्या निमित्तानं ह्या भागात फिरताना हे सगळं अनुभवाला आलं. मी अनिल पवार यांचं मनापासून आभार मानतो की एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्या सह्याद्रीच्या अश्रूच्या या पुस्तकामध्ये माझ्याही पुस्तकाचं भाग त्यांनी प्रकाशित केला. माझ्या पुस्तकाची प्रस्तावना ND पाटील सरांनी लिहिली होती आणि पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे बोलायला दुर्दैवी वाटतं की ND पाटील सरांच्या आयुष्यातला शेवटचा कार्यक्रम जो झाला तो माझ्या पुस्तक प्रकाशनाचा झाला. त्यांची प्रस्तावना आयुष्याची शेवटचं लेखनही माझ्या पुस्तकाचं झालं. पृथ्वीराज चव्हाण साहेब, ND पाटील, गणपतराव देशमुख सगळी मंडळी त्यावेळी आले होते. परंतु मला या ठिकाणी काही धरणग्रस्ताच्या निमित्तानं 1-2-3 मुद्दे 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, पण बेल मारल्यावर अध्यक्ष 2 मिनिटं वाढवून देतात. तर मग 2 मिनिटं वाढवलेत असं गृहीत धरतो. आणि मी एवढंच सांगतो महत्त्वाचं, जे की तुम्हाला माहीत नसणार आहे कोणाला, की वित्तीय सुधारणा समितीकडं मी एक प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव असा होता की टाटाचं हायड्रो पॉवर तयार झाल्यापासून ते आत्तापर्यंत टाटाने 5 पैसे पर युनिट रॉयल्टीचे पैसेच भरलेले नाहीत. जे नियमानं कायद्यानं बंधनकारक आहे ते रॉयल्टीचे पैसे त्यांनी भरलेले नाहीत. ते भरणं बंधनकारक आहे. एकीकडे तुम्ही टाटा 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 करताय. ND पाटील सरांनी आणि आम्ही जो उपस्थित केला आहे की हे सगळं चाललंय ठीक आहे, टाटा अदानी कोण XYZ, पण भारताच्या जनतेचं भवितव्य टाटा ठरवू शकत नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही खुणगाठ तुम्ही या निमित्तानं बांधावी ही एक विनंती या निमित्तानं करतो. या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रव्यापी एक फार मोठा विषय घेऊन आम्ही पाण्याचा एक जाहीरनामा मी प्रकाशित करतोय. त्यामध्ये हा सगळा 116 TMC पाण्याचा प्रश्न होईल. शेवटचं एक या ठिकाणी धरणाचा विषय मेधाताईंनी किंवा आपण सगळ्यांनी उपस्थित केला, पण मी आता मुद्दाम स्तुती करतोय म्हणून नव्हे. नागनाथ अण्णा नायकवाडी, गणपतराव देशमुख, भारत पाटणकर, बाबूराव गुरव त्या ठिकाणी जर परिषदा घेत नव्हते, आंदोलन करत नव्हते, तर टेंबूचं पाणी आम्हाला आलं नसतं. आणि टेंबूचं पाणी नसतं तर आमच्या हॉर्टिकल्चर फळबागा जगल्या नसता. आज हे जे सगळं पाणी आहे हे K5 दुष्काळी खोऱ्यातलं पाणी आहे.
आणि याच्यावर 66% पशुधन जे रेनफेड एरियामध्ये आहे. 15 किलो हिरवा चारा आणि 6 किलो सुका चारा जो लागतो, 471 मेट्रिक टनाचं हे सगळं बायोमास आहे. हा एक व्यापक विषय आहे आणि मला असं वाटतं की त्या व्यापक विषयाला अजून इथं परिषदेमध्ये टच झालेला नाही. तो टच व्हावा ह्या भूमिकेतून मी या ठिकाणी बोलतोय. माझी ओळख, मी संबंध देश फिरलेलो आहे. मी तरीसुद्धा वॉटरशेडला विरोध करणारा माणूस आहे. पाणी अडवा, पाणी जिरमीर तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून होतो. व्हॅब ही एक कन्सेप्ट आहे, वॉटर, एनर्जी, हॅबिटेशन, ॲग्रिकल्चर अँड बायोडायव्हर्सिटी. याचा स्वतंत्रपणे आपण विचार न करता एक कलेक्टिव्ह विचार करून ह्या प्रश्नाला कसं पुढं घेऊन जाता येईल याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. पाण्याचा प्रश्न केवळ धरणापुरता मर्यादित नाही, तो खूप व्यापक आहे. इत्तिता सरिता राजन समाख्याता यथा स्मृती, हे राजन इस भूमि का जन्म इस नदियों की कोख से होता है. इस समकल्याणदायी दूसरा कोई नहीं है, उसकी समुचित रक्षा ही राजा का धर्म है. आणि ह्या भूमिकेतून या पुढच्या काळी रिव्हर बेसिनवर आपण बोलावं एवढीच विनंती करतो. आणि धरणग्रस्ताच्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला डिस्टर्ब झाला असला तर माफी मागतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आणि असे अनेक विषय खरं म्हणजे जोडून येतात आणि त्याच्या संदर्भातही एक व्यापक मला वाटतं विचार प्रक्रिया आपली व्हायला हवी, हे आयोजकांनीही मला वाटतं नोंदवलेलं असेल. आणि इथे आता प्रदीप पुरंदरे जे प्राध्यापक, जे वाल्मीचे मधले प्राध्यापक राहिलेले आहेत. आणि तुम्हाला हे माहिती आहे की ही शासकीय संपूर्ण प्रक्रिया आहे आणि तिथे पॉलिसी मेकिंग जे संबंध इरिगेशनच्या संदर्भात होतं ते होतं. तिथे त्यांनी एक तज्ज्ञ म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या काही सूचना आहेत ते आता मांडतील. ठीक आहे ना तुम्हाला? मी भाषण करणार नाही आहे, फक्त एक सूचना करून थांबणार आहे. सूचना एवढीच आहे की आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये 2005 साली आपण इरिगेशन सेक्टर रिफॉर्म्स केलेले आहेत मोठ्या प्रमाणावर आणि त्यात बऱ्याच आदर्श गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ पाणी हक्क देणं. पण आपण जे वॉटर गव्हर्नन्स स्ट्रक्चर पाहिजे ते अजून अंमलात आलेलं नाही, पूर्णतः अंमलात आलेलं नाही. 1976चा आपला मूळ कायदा आहे, त्याचे नियम अजून तयार झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं हास्यास्पद गोष्ट अशी आहे की कायदा चांगला, खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण पाणी ज्या नदीतून द्यायचं त्या नदीचं नोटिफिकेशन नाही, ज्या क्षेत्राला द्यायचं त्या क्षेत्राचं नोटिफिकेशन नाही, ज्यांनी द्यायचं त्या अधिकाऱ्यांचं नोटिफिकेशन नाही. त्यामुळे कशाला पत्ता नाही. उद्या असं शासन म्हणू शकतं की शेतीचं पाणी काढून आम्ही इंडस्ट्रीला दिलं, आपण कोर्टाला जाऊ शकणार नाही, कारण तुमचं कुठं नोटिफिकेशन, कोणी सांगितलं तुम्हाला शेतीचं पाणी. इतक्या बेसिक गोष्टी आहेत. माझी विनंती एवढीच राहील की आपले जे वॉटर लॉज आहेत, 9 कायदे आहेत आपले, आणि MWRR आहे आणि एकूणही पाटबंधारे महामंडळ, यांना एकदा आपण सूक्ष्मदर्शन यंत्राखाली घेतलं पाहिजे. ज्या शक्यता आहेत त्या शक्यता आजमावल्या पाहिजेत. बऱ्याच गोष्टी इथनं घडू शकतात. एक उदाहरण देऊन सांगतो मी. आज मराठवाड्याला नाशिक नगरकडून जे पाणी मिळतं ते केवळ MWRR ॲक्टमुळे मिळतं. एवढ्या गोष्टी होऊ शकतात. नाशिकवाले कितीही प्रबळ असले तरी कायद्यापुढे त्यांना हात टेकावं. तर अशा शक्यता खूप आहेत. त्या शक्यतांचा आपण विचार करा. अत्यंत महत्त्वाचं आणि किती थोडक्यात मांडलं, पण एकदा आपण यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आपल्या विचारांना एक नवी दिशा त्यांनी मिळवून दिलेली आहे. यानंतर मी विनंती करते सतीश जोशी यांना, जे जसं आत्ता पाण्याच्या संदर्भातले एक सूचना आली त्याप्रमाणे हे कायदेविषयक जाणकार आहेत आणि सतीशभाई आपल्याला याच्यातल्या कायदेशीर बाबींच्या संदर्भात प्रकाश टाकतील. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या धरणग्रस्तांच्या कार्यकर्ते, नेते आणि प्रतिनिधी, मी जे बोलणार आहे ते आधी जे वक्ते बोलले त्यांच्याशी पूरक आहे, पण ते इन्फॉर्मेशन अशा स्वरूपाची आहे, माहिती. मुळशी धरणग्रस्तांचा लढा ज्या विनायक भुसकुट्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला, त्या विनायक भुसकुट्यांचे सुपुत्र श्री रा.व्ही. भुसकुटे यांचा मी विद्यार्थी आहे आणि मी त्यांच्याकडनं जमिनीविषयक कायदे शिकत होतो शेवटपर्यंत. माझी लिहिलेली अनेक पुस्तकं ही मी त्यांना अर्पण केलेली आहेत.
त्यांच्या स्मरणार्थ काही वर्षापूर्वी यूट्यूबवर मी माझा 7-12.com म्हणून 7-12 आणि तलाठी ह्याच्याकडे असलेले सर्व भूमी अभिलेख यांचं प्रशिक्षण देणारी 2 तास 40 मिनिटाची फिल्म आज सर्वांना मोफत उपलब्ध आहे यूट्यूबवर. संयोजकांनी इथे जे फलक लावलेत त्या फलकावर लिहिलेल्या प्रश्नांचं अवलोकन केलं तर माझं मत असं आहे कायद्याच्या आधारे की यातले काही प्रश्न हे ग्रामपंचायतीच्या पातळीवर, काही प्रश्न हे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या पातळीवर, काही प्रश्न हे राज्याच्या विधानसभेच्या पटलावर आणि काही प्रश्न हे न्यायालयामार्फत सोडवणं शक्य आहे. सर्व नाही पण काही प्रश्न सोडवणं शक्य आहे. सरकारी जमिनीची विल्हेवाट लावण्याचे नियम नावाचा एक कायदा आहे. महाराष्ट्रातल्या 42,000 पेक्षा जास्त महसुली गावांचा डाटा, सरकारी जमिनी उपलब्ध असल्याचा डाटा जर आपल्याला उपलब्ध करून मिळाला, तो मिळणं शक्य आहे, खर्च आहे पण मिळवता येणं शक्य आहे, तर पुनर्वसनासह अनेक प्रश्नांना आवश्यक असलेली जमीन प्रत्यक्षात किती उपलब्ध आहे याला आपल्याला काहीतरी माहिती उपलब्ध आहे, होऊ शकेल. थोडी धक्कादायक माहिती मी आपल्याला देतो. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 2.5% कमी आहे आणि हे भारताची एकूण जमीन जगाच्या एकूण जमिनीच्या 2.5% कमी आहे आणि भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 18% जास्त आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या पुढल्या काळात जमिनीची टंचाई आणि दरडोई उपलब्धता कमी कमी होत जाणार आहे. मग अशा पातळीवर प्रकल्प उभे करायचे आणि त्यांचं पुनर्वसन करायचं हे कितपत शक्य आहे याचा विचार गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे. सुप्रीम कोर्टाचा एक नवा निकाल आला आहे 8 दिवसापूर्वी. तो निकाल हातात पडलेला नाही पण त्याचा मतित अर्थ असा आहे, आज माहिती आहे त्याप्रमाणे, की जर प्रकल्पासाठी जमीन घेतली गेली असेल आणि ती दीर्घकाल वापरली गेली नसेल तर त्या जमिनीची विक्री करण्याचा अधिकार हा भूधारकांना किंवा त्यांच्या वारसांना आहे. आता हळूहळू न्यायालयाचे निकाल हे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असतात, तर त्यामुळे तो निकाल मिळवता येईल, त्याचं अवलोकन करून आपल्याला त्याचा किती उपयोग करता येईल हे आपल्याला ठरवावं लागेल. एकदम टाळ्या वाजवल्यात चांगली गोष्ट केली, पण ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर ॲक्शन प्लॅन, कृती काय करायची हे ठरवावं लागेल. आता जे लढणारी माणसं आहेत त्यांच्याकडे टाटाची झालेल्या कराराची प्रत आहे का? ती प्रत कुठं मिळवायची, कशी मिळवायची? कारण जोपर्यंत टाटाशी झालेला करार आणि त्याचा मसुदा आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपल्याला निदान मुळशी आणि मावळमधली 5 धरणं यांच्या लढ्याची दिशा ठरवणं थोडं अवघड जाईल. आता ही प्रत कशी मिळवायची, कुणाकडून मिळू शकेल याच्यावर काही गोष्टी आहेत. आपण जी लढाई करतोय ती धरणग्रस्तांची आहे, प्रकल्पग्रस्तांची आहे, तशीच ती वंचित आणि शोषित जनतेची पण आहे.
ही लढाई मागण्यांच्या स्वरूपात आहेच, पण ती घटनेमध्ये काही गोष्टींची बदल करण्याची पण आहे. याविषयीची मी माझी संकल्पना आपल्यासमोर मांडतो. आधीच्या व्यक्तींनी पाण्याचा प्रश्न मांडला. आपल्याला हे कळलं की भारतात जमिनीची टंचाई आहे, दरडोई जमिनीची उपलब्धता कमी आहे. मग ह्या पातळीवर एक संकल्पना जर सर्वांनी उचलून धरली आणि तिच्यासाठी संघर्ष उभा केला तर दीर्घकालाने का होईना कदाचित धरणग्रस्तांना, प्रकल्पग्रस्तांना, शोषितांना काही वाटा मिळू शकेल. ती संकल्पना सांगतो. संकल्पना अशी आहे, शुद्ध पिण्याच्या पुरेशा पाण्यासह, म्हणजे माणशी 60 लिटर, निवारा आणि निर्वाहासाठी किमान जमीन धारण करण्याचा हक्क घटनात्मकरित्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळाला पाहिजे. हा हक्क समता आणि लोकशाहीचा भौतिक पाया आहे आणि हेच खरे स्वातंत्र्य आहे. आपल्यासाठी मी एक छोटीशी भेट आणली आहे सर्वांसाठी. ती इलेक्ट्रॉनिक माध्यमावर उपलब्ध आहे. मी 6 पुस्तकं लिहिली आहेत जमिनीच्या प्रश्नावर. ही 6ही पुस्तकं ब्लॉगवर उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी एक ब्लॉग तयार केला आहे. त्या ब्लॉगची लिंक अशी आहे, रयत मित्र RAYTMITRA.blogspot आणि पुढे .com blogspot.com सॉरी. आता ही पुस्तकं आपण ब्लॉगवरून डाउनलोड करू शकतो, प्रिंट काढू शकतो. ज्यांची इच्छा आणि क्षमता आहे ते छापून विकू शकतात. मला एकही नया पैसा देण्याची गरज नाही. धन्यवाद. धन्यवाद सतीशभाई. मी बबनभाऊ मिंडे यांना विनंती करते की खरं म्हणजे ह्या सत्राचा एक तऱ्हेचा समारोपच ते करतील आणि त्यांचा एक व्यापक अभ्यास, जसं आज आपण ज्या पुस्तकाचं प्रकाशन केलं त्याच्यामध्ये एक संपूर्ण, म्हणजे केवळ या धरणाची नाही तर संपूर्ण एक चित्र उभं झालेलं आहे. त्यांनी म्हणजे डॉक्युमेंटेशनच म्हणता येईल अशी कादंबरी आणि त्यांचं अन्य साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. ते स्वतः पत्रकारही आहेत आणि एक तळमळीचे कार्यकर्ते पण आहेत. मी बबनभाऊंना विनंती करते की त्यांनी त्यांची मांडणी करावी. व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोरही ज्यांनी आपलं आयुष्य विस्थापित धरणग्रस्तांसाठी वाहिलेलं आहे अशी माणसं आहेत. मी मात्र या सगळ्यांचा नोंदी घेणारा एक साधा माणूस आहे आणि त्या नोंदींचे काही मुद्दे फक्त आपल्यासमोर मांडणार आहे. मुळात ही अखिल महाराष्ट्र मुळशी परिषद आहे. ती परिषद का घेतली गेली, ती घेण्याची वेळ का आली आणि ही घेण्या अगोदर याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे तो थोडक्यात फक्त मी एक मुद्द्यांना स्पर्श करत फक्त मांडतो. मुळशी सत्याग्रहाचं शताब्दी वर्षामुळं त्या निमित्तानं ही परिषद होते हे तर आपल्याला माहीत आहे. पण मुळशी सत्याग्रह का झाला, मुळशी धरणासाठीचा लढा का उभा राहिला हा खरा प्रश्न आहे. मुळशीचा लढा उभा राहिला तो मावळमधील 5 धरणांच्या अनुभवावर. म्हणजे मुळशीच्या अगोदर टाटा पॉवर कंपनीने मावळ भागामध्ये 5 धरणं बांधली होती आणि ती 5 धरणं बांधताना तिथल्या शेतकऱ्यांना कसलाही मोबदला दिला नव्हता. म्हणजे मी नोंदींचा उल्लेख केला म्हणून सांगतो की अशा फारशा नोंदी कुठं सापडत नाहीत की या शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही, नोटिसा नव्हत्या आणि धरण झाल्यानंतर हे शेतकरी जिकडे वाट मिळेल तिकडे निघून गेले.
हे त्या काळातल्या काही नोंदींवरून सापडतं आणि मुळशी सत्याग्रहाचे प्रवर्तक विनायकराव बुचकुटे यांनी त्या 5 धरणांच्या विस्थापितांची एक प्रातिनिधिक कहाणी लिहिली होती, मावळ्यांची करून कहाणी म्हणून एक छोटी कादंबरी. ही 21 साली प्रकाशित झालेली आहे आणि त्यामुळे ह्या सत्याग्रहाचे प्रवर्तकांनीच लिहिले असल्यामुळे त्याला काही नोंदींची पुष्टी आहे. त्यामुळं ती काल्पनिक कादंबरी असली, कुठल्या तरी धरणग्रस्ताची प्रातिनिधिक कहाणी असली तरी त्याला इतिहासाचा आधार आहे. तर मावळमधल्या 5 धरणांचा आधार आहे की तर आपलाही अशीच अवस्था होईल अशी मुळशीतल्या शेतकऱ्यांना शंका वाटली आणि आपल्यालाही मावळमधील शेतकऱ्यांसारखंच हे सगळं सोडून जावं लागेल, विस्थापित व्हावं लागेल आणि आपला उदरनिर्वाहाचा सुद्धा प्रश्न उभा राहील अशी शंका आल्यामुळे त्यांनी छोट्या छोट्या प्रमाणात पहिल्यांदा ह्या भागामध्ये टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना विरोध करायला सुरुवात केली आणि त्याचं एक स्फुट छोटंसं केसरी वर्तमानपत्रात छापून आलं. ते या सत्याग्रहाचे प्रवर्तक विनायकराव बुचकुटे यांच्या वाचनात आलं. ते स्वतः पत्रकार होते, लोकसंग्रह नावाच्या वर्तमानपत्रात ते काम करत होते. ते स्फुट वाचून ते इथं आले. ते स्फुट होतं दावडीमधल्या जमिनीच्या मोजणीचं, दावडी गावाच्या. इथं आल्यानंतर त्यांना मोठा भांडवलदाराविरोधात आपण उभं राहू शकत नाही हे शेतकऱ्यांना ज्या प्रकारे टाटा कंपन्यांकडून विरोध होता त्यावरून त्यांना जाणवलं आणि या लढ्याचं अस्त्र आपण काहीतरी वेगळं निर्माण केलं पाहिजे, काहीतरी वेगळ्या पद्धतीने हा लढा दिला तरच आपण मोठ्या भांडवलदारासमोर टिकू शकू असं त्यांना वाटलं. खरं तर इथल्या मावळ्यांचा इतिहास मोठा आहे. शिवाजी महाराजांशी नातं सांगणारे इथले मावळे आहेत. त्यामुळे यांचं लढ्याचं अस्त्र वेगळं होतं हे आपण शिवकालावरच्या इतिहासावरनं सांगू शकतो. मात्र इथं भांडवलदारासमोर ते टिकणारं नव्हतं. त्यामुळं विनायकराव बुचकुटे यांच्या मनात असं आलं की आपण वेगळा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि तो मार्ग होता या देशाला नवीनच ओळख झालेला, तो म्हणजे अहिंसक सत्याग्रह. सत्याग्रह हा प्रकार भारताला तोपर्यंत फारसा माहीत नव्हता. गांधीजींचा हा मार्ग साऊथ आफ्रिकेमध्ये याचा यशस्वी प्रयोग झाला होता आणि त्या मार्गाने जर आपण गेलो तर या भांडवलदारासमोर आपण टिकू शकू असं वाटलं आणि त्यांनी त्या मार्गाने जायचं ठरवलं आणि तो मार्ग इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना माहीत नव्हता, त्याचं नावही माहीत नव्हतं. असा लढ्याचा मार्ग त्या काळामध्ये निवडला होता हेच विशेष होतं. बरं, हा निवडायचा असेल तर एकट्याचं काम नाही आहे म्हणून त्यांनी केसरीचे संपादक तात्यासाहेब केळकर यांच्याशी संपर्क साधला, तत्कालीन काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि हा लढा उभा करायला त्यांनी सुरुवात केली. मात्र असा मार्ग जो अजून या देशालाच माहीत नाही आहे तो ह्या ग्रामीण भागातली लोक कसे या मार्गाने जाणार आहेत अशी शंका काँग्रेस कमिटीतील लोकांना आली. त्यामुळं तो इतिहास जो आहे तो विश्वासावर कसा लढला जाऊ शकेल म्हणून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली. हा लढा तुम्हीच लढायचा आहे, त्यामुळे याचा खर्चही तुम्हीच करायचा आहे. हे अशा सगळ्या वातावरणातून हा लढा उभा राहिला आणि मोठ्या प्रमाणात याला महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत गेला. त्याला कारण होतं की सेनापती बापटांनी, म्हणजे सेनापती बापट या सत्याग्रहाच्या आदल्या दिवशी इथं आलेले आहेत. म्हणजे सेनापती बापट सुरुवातीपासून या लढ्याच्या जनजागृतीमध्ये नव्हते. मात्र सेनापती बापटांमुळेच हा लढा पुढे 3.5 वर्ष टिकला, कारण त्याला महाराष्ट्रभरातून जो पाठिंबा मिळाला तो सेनापती बापटांमुळे मिळाला. तर हा लढा सुरू झाला की आपण सत्याग्रहाच्या अहिंसक मार्गाने लढलो तरच आपण यशस्वी होऊ. मात्र कुठल्याही लढ्याला थोडंसं दुफळीचं गालबोट लागलं की त्याची शक्ती कमी होते. तसं ह्या लढ्यामध्ये पण झालं. सत्याग्रहाची तारीख कधी ठरवायची यावरूनच नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाले आणि या लढ्याचे 2 भाग झाले. एक सत्याग्रह करायचा, दुसरा सत्याग्रह करायचा नाही असे आहे. आणि दुसरी त्याला बाजू होती जहाल आणि मावळांची, म्हणजे गांधीजींचं उदय होत होता, टिळकांचं नुकतंच निधन झालं होतं आणि हा लढा गांधीजींच्या मार्गाने सुरू होत होता. गांधीजींच्या मार्गाने जर लढा सुरू झाला आहे आणि त्यांच्या मार्गाने जर यशस्वी झाला तर जहालवाद्यांना ते नको होतं आणि मवाळांचाही ते त्यांची दुसरी बाजू होती. त्यामुळं ह्या लढ्यामध्ये दुफळीचं राजकारण सुरू होतं आणि हा लढा 3.5 वर्ष लढल्यानंतरही तो इतिहासामध्ये अयशस्वी म्हणून नोंदला गेला. मात्र मला हा लढा दुसऱ्या अर्थाने यशस्वी वाटतो. म्हणजे मुळशी सत्याग्रह अयशस्वी झाला असा इतिहास सांगतो आपल्याला, कारण धरण झालं. ज्याच्यासाठी हा लढा होता, ज्याच्या विरोधात लढा होता ते धरण झालं म्हणजे अयशस्वी झाला.
पण यश असं होतं की मुळशी धरणानंतर टाटा पॉवर कंपनी अजून 25 धरणं या महाराष्ट्रात बांधणार होती. त्यातमध्ये कोयनेचा सुद्धा समावेश होता. मुळशीला झालेला विरोध पाहून टाटा पॉवर कंपनीने पुढची 25 धरणं बांधण्याचा बेत रद्द केला. हा तो खरा यश होतं मुळशीचं. आणि त्यामुळे आपण ह्या मुळशीच्या लढ्याचा आपण आभार मानले पाहिजेत की आज जी 6 धरणं टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यात आहेत, तर अजून 25 धरणं तरी 25 धरणं ही टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यात असली असती. खरं तर सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्व माणसांची, प्राण्यांची, पशूंची, पक्ष्यांची, सूक्ष्म कीटकाचाही अधिकार असतो. इथं एकट्या टाटा पॉवर कंपनीचा अधिकार आहे. एखादा भांडवलदार मोठा का होणार नाही की इतरांचं लुबाडून सगळा अधिकार लुबाडून एखादाच व्यक्ती सगळं आपल्या नावावर करत असेल, तो भांडवलदार मोठा होतच राहणार आहे आणि ज्यांच्या जमिनीवर तो आला ती गुलाम होतच राहणार आहेत. तर हा मुळशी सत्याग्रहाचा थोडक्यात इतिहास आहे. फक्त मुद्दे सांगितले मी. या मोठ्या काळामध्ये अहिंसक सत्याग्रहाला शेवटी हिंसक सत्याग्रहाचं गालबोट लागलं. त्याचा इतिहास आहे. आपण ह्या आज जे अनिल पवारांनी संपादित केलेलं जे पुस्तक आहे सह्याद्रीचे अश्रू, ते जर वाचलं तर हा इतिहास आपल्याला समजेल. त्यामुळे त्याविषयी मी जास्त बोलत नाही. पण अहिंसक सत्याग्रहाला सुरुवात या सत्याग्रहातच सुरू झालेली आहे. म्हणजे सेनापती बापटांना सेनापती ही पदवी इथल्या सत्याग्रहींनीच दिली. या सत्याग्रहींनी जो सत्याग्रह केला तो अहिंसक मार्गाने केला. ज्या सेनापती बापटांना इथल्या सत्याग्रहींनी सत्याग्रहामध्ये घ्यायला विरोध केला होता, ते कारण होतं की बापटांचा अहिंसक गोष्टींवर विश्वास नाही. बापटांचं असं मत होतं की एखादी गोष्टी आपल्याला सरळ मार्गे अहिंसक मार्गाने मिळाली नाही तर मला हिंसा करण्याचा अधिकार आहे. गांधी मार्गाने जाणाऱ्या ह्या लोकांना त्यामुळे बापट आपल्या सत्याग्रहामध्ये नको होते. गांधीजी या भागात आले नाहीत त्यालाही कारण ते असावं असं अनेकांचं मत आहे. ते नोंदवून ठेवलेलं आहे इतिहासामध्ये की त्यांचं मत होतं की ज्या नेत्याचा अहिंसेवर विश्वास नाही तो अहिंसक मार्गाने लढा करत आहे, त्यामुळे मी तिथं कशाला येऊ. खरं तर या सत्याग्रहींना मुळशीतून राष्ट्रीय लढा सुरू करायचा होता स्वातंत्र्याचा. तो इथं अपयश आल्यामुळे तो होऊ शकला नाही. मात्र गांधी जर इथं आले असते तर कदाचित त्याला वेगळं वळून लागलं असतं, पण ते आले नाहीत आणि तो पुढचा मोठा जो इतिहास घडला नाही तो वेगळ्या मार्गाने गेला. आता हा जो पूर्ण लढा अपयशी झाला त्याला कारण हिंसेचं गालबोट लागलं, धरण झालं. बापटांना आणि काही सत्याग्रहींना शिक्षा झाली. 7 वर्ष 6.5 वर्ष चांगलं वागल्यामुळे बापटांना 6.5 वर्षांनी सोडून दिलं आलं. आणि त्यानंतर त्यांचा मुळशीकरांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने शनिवार वाड्यावर मोठा सत्कार केला गेला सेनापती बापटांचा. त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की टाटांनी मोठं पातक केलेलं आहे आणि त्यांनी हे धरण बांधून इथल्या जनतेचा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्र जनतेचे मन जाणलं नाही, त्यांच्या मनाविरुद्ध हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी गांधी मार्गाने जो लढा लढला गेला त्यामुळे त्यांनी गांधीजींची माफी मागावी. जर त्यांनी गांधीजींची माफी नाही मागितली तर भविष्यामध्ये इथला शेतकरी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, अहिंसक सत्याग्रहाऐवजी हिंसाही करू शकतो. हा संकेत होता दिलेला टाटांना. पण मोठा भांडवलदार जो आहे तो कधी असल्या संकेतांना नाशी भेडभाट ठेवत नाही. टाटांनी कधीही गांधीजींची माफी मागितली नाही. पुढं 100 वर्षामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी धरणग्रस्तांनी लढा सुरूच ठेवला. तो अजूनही सुरू आहे. म्हणजे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाशी आता टाटा धरणग्रस्त जोडलेले आहेत. मग ती परंपरा विनायकराव बुसकुटे, सेनापती बापट ते मेधाताई पाटकर इथपर्यंत आलेले असे नेते लाभले. मधल्या काळात या अनेक नेत्यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे आपण तो लढा थांबलेला आहे असं नाही म्हणू शकत. तो लढा अजूनही सुरू आहे आणि ते लढे आत्ता सर्वांनी जे अनुभव सांगितले त्या भागात सुरू आहेत. आणि त्या अर्थाने हे सगळे सेनापतीच आहेत की आपल्या भागामधले काम करणारे. तर हिंसेचं गालबोट लागलं नाही. मात्र मागच्या 5-10 वर्षामध्ये या भागामध्ये फिरताना त्या नोंदी ठेवताना एक जाणवतं की आता अहिंसेवर फारसा विश्वास राहिलेला नाही आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये एक आंदोलन झालं, त्यात म्हणजे टाटांच्या प्रतिमेचं दहन केलं इथल्या शेतकऱ्यांनी. म्हणजे हा हिंसेकडं झुकलेला कल वाटतो मला. आणि असं का होत आहे तर व्यवस्था प्रस्थापित जे काही चालू आहेत ते अत्यंत दुर्लक्षितपणे ह्या शेतकऱ्यांकडं बघत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून हा अहिंसक मार्गापासून सुरू झालेला लढा हिंसक मार्गाकडे चालला आहे की असं काय वाटतं. तर हे पाहता हा झाला इतिहासाचा भाग.
आत्ताचं जे वास्तव आहे ते वास्तव इथल्या ज्या मागण्या आहेत, ज्या समस्या आहेत, त्या सकाळपासून आपण ऐकल्या आहेत, त्या समस्या 100 वर्षातही सुटलेल्या नाहीत आणि त्या सुटाव्यात यासाठी हे आंदोलन सुरू आहे. हे मुळशी परिषदेचं प्रयोजनही तेच आहे की या माध्यमातून आपण काहीतरी या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रेटा लावून सरकार दरबारी किंवा टाटांच्याकडून त्या मागण्या मान्य करून घेऊ शकू. त्यासाठी हे परिषद आणि अनेक ठिकाणच्या संघटना, जनआंदोलन, राष्ट्रीय समन्वय हे सगळेजणं लढत आहेत. त्यांना हे एक बळ मिळावं म्हणून या परिषदेचं पण आयोजन आहे आणि एकूण 100 वर्षाचा आढावा घ्यावा की आपण नेमकं आजपर्यंत जे लढे केले त्याचा एक अन्वयार्थ काय लावून नवीन मार्ग काय स्वीकारावेत, त्याचाही हा एक परिषदेचा उद्देश आहे. आज सगळ्यांनी जे आपले अनुभव सांगितले, म्हणजे महाराष्ट्रभरातले प्रातिनिधिक सगळे कार्यकर्ते, नेते इथे बोलत होते, तेव्हा जाणवत होतं की मुळशीमध्ये जे 100 वर्षापूर्वी घडलं तेच आता सगळीकडे घडत आहे. म्हणजे मुळशीतला तत्कालीन त्यावेळेचा शेतकरी आज कुठे आहे याचा जर शोध घेतला तर धरणग्रस्तांचं भविष्यामध्ये काय होतं ह्याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल आणि ते उत्तर या परिषदेच्या माध्यमातून काही प्रमाणात मिळेल अशी मला अपेक्षा वाटते आणि या परिषदेचं तेच फलित असेल असं वाटतं. धन्यवाद. बबनभाऊ जिंदाबाद. आणि खरोखर एक व्यापक मांडणी त्यांनी केली आणि अनेक अंतर्मुख करणारे प्रश्न उपस्थित केले. मला असं वाटतं की पुढच्या परिषदेचा किंवा पुढच्या चर्चेचा विषयच त्यांनी आपल्याला एक नवा उलगडून दिलेला आहे. खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी आता जास्त बिलकुलच बोलणार नाही. मी फक्त खरं म्हणजे हा सगळा गोषवारा मांडणं ही माझी जबाबदारी होती, पण मला वाटतं आता मी ती करू नये, त्याच्यासाठी माफ करा. मला असं वाटतं की ही प्रातिनिधिक आंदोलनं जशी होती त्यातून महाराष्ट्राचं आणि धरणग्रस्तांचं एक प्रातिनिधिक चित्र इथे उमटलेलं आहे. आव्हानांचं एकूण स्वरूप आणि तो ऐतिहासिक स्वरूपापासून म्हणजे 100 वर्षांच्या लढ्यापासून आज किंवा उद्यापर्यंतचंही सुतोवाच इथे झालेलं आहे आणि पर्यायांची किंवा उपायांची दिशा पण पुढे आलेली आहे. एक सगळ्या जनआंदोलनांचा प्रवास ऐकत असताना, समजून घेत असताना त्यातले अनेक समान धागे दिसत होते आणि त्याचबरोबर अनेकांनी इथे व्यक्त केलं तसं एकजुटीची गरज ही फार अधोरेखित होत होती. मला असं वाटतं की आपण जेव्हा एका प्रश्नावर लढाई करतो तेव्हा आपल्यात किमान संवाद, किमान सामंजस्य, किमान सॉलिडॅरिटी, एक बंधू भगिनी भाव हे असणं फार आवश्यक आहे. आणि इथे आता ह्या स्टेजवर तुमच्या सगळ्यांचं ऐकत असताना मला आत माझ्या तो खूपच झिरपत होता. त्यामुळे मला असं वाटतं की पुढे हे निश्चितपणे आपण सगळे एकजुटीने पुढे नेऊ. या सगळ्या सत्रासाठी मला ही संधी दिली ह्याच्यासाठी मी आयोजकांचे आभार मानते. खास करून आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे त्या अनिल भाऊंचं मी मनपूर्वक अभिनंदनही करते आणि त्यांनी एक खूप मोठा दस्तावेज पूर्ण चळवळीला आत्ता उपलब्ध करून दिलेला आहे, याच्यासाठी त्यांचे खूप आभार मानते. इथे श्रीपाद धर्माधिकारी आहेत, ते आजच्या परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि ते खरं शांतपणे ऐकत आहेत सर्वांचं. मला असं वाटतं की त्यांच्या अध्यक्षीय समारोपात एक मौल्यवान पुन्हा आपल्याला पुढची दिशाही मिळेल. चेतन भाऊ आणि इतर सगळे सहकारी यांचे पण मनपूर्वक आभार मानते आणि जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने इथे एवढंच म्हणेन की या सगळ्या लढाया आपल्याला एकत्रितपणे पुढे न्यायच्या आहेत. टाटा धरणग्रस्तांची लढाई तर आम्ही लढतो आहोत, ही एकजुटीने आणखीन पुढे नेऊ. खरं सतीश भाऊ, बबन भाऊ आणि तुम्ही सगळी मंडळी हे टाटा धरणग्रस्तांच्या लढाईतले आपण सगळे एकमेकांचे साथीदार आहोत. तीच साथ आपण एकत्र हातात हात घेऊन पुढे नेऊया आणि धरणग्रस्तांच्या एकजुटीला आपण सलाम करूया. धरणग्रस्तांच्या एकजुटीचा, धरणग्रस्तांच्या एकजुटीचा लढेंगे लढेंगे. जिंदाबाद.